प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान के जय। शुकदेव भगवान के जय। महर्षि व्यास भगवान के जय। श्रीमद् भागवत पुराण के जय। गंगा माता के जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गोपाल कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद परमात्मा भगवान गोपाल कृष्ण आपण उपस्थित सर्व श्रीमद भागवत कथा प्रेमी, कथेचे मुख्य यजमान, दिन यजमान, कथेचे दोन्ही आयोजक, आपली कथा अधिक सुरस आणि सुगम संगीतबद्धतेने तयार करणारे माझे सर्व संगतकार, आमचे ध्वनी व्यवस्थापक, हे सगळं सुंदर चित्र आपल्या कॅमेरामध्ये टिपणारे हमारे कॅमेरामन जी और फोटोग्राफर जी, संहिता वाचक, या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला प्रणिपात करून आजच्या आनंददायी कथेला सुरुवात करूया।
ज्याच्या जीवनामध्ये अतिशय कमी वेळ राहिलाय त्यांनी कोणतं साधन करावं या अभिलाषेनं वैराग्य मूर्ती शुकदेवांच्या समोर राजा परीक्षित बसलाय. आणि काल आपण म्हटलो त्याप्रमाणे ज्याच्याकडनं आपल्याला ज्ञान हवं असतं, ज्याच्याकडनं ज्ञानाची अपेक्षा असते, त्याच्या समोर पूर्णपणे शरणागत भाव. म्हणून एक ज्येष्ठ संतूर वादक होते आपल्याकडे, शिवकुमार शर्माजी. ते कायम एक वाक्य सांगायचे. ते म्हणाले, हम पहाड़ियों पे रहने वाले हैं. हिमालय वगैरे तिकडचे होते ते, त्यामुळे हम पहाड़ियों पे रहने वाले हैं. हम दो तरह के आदमी पहाड़ियों पे देखते हैं, असं ते म्हणायचे. दो तरह के आदमी, यहाँ पे कई लोग टूरिस्ट आते हैं, तो दो तरह के लोग हम देखते हैं, पहाड़ी चढ़ने वाले और पहाड़ी उतरने वाले. जो पहाड़ी चढ़ता रहता है उसकी गर्दन नीचे होती रहती है, और जो उतरता रहता है उसकी गर्दन ऊपर रहती है. त्यांनी त्याचा अर्थ खूप सुंदर सांगितला. जो नतमस्तक आहे, वाकलेला आहे, त्यालाकडे पाहिल्यावर समजून घ्यावं याची चढती कमान आहे, आणि ज्याची मान वरती असते समजून घ्यावं याची उतरती कमान सुरू झालेली आहे. मला कोणीतरी विचारावं, मला कोणीतरी विचारावं, मला कोणीतरी विचारावं, इतका सुद्धा अहंकार सूक्ष्म पातळीवरती येतो. शुकदेवांचीच गोष्ट आहे, देवी भागवतामध्ये येते. फार छान गोष्ट आहे. जो गोपिकांना सुद्धा अहंकार होता, कृष्ण माझा आहे, माझा आहे, कृष्ण माझा आहे, हा एक सात्विक अहंकार. माझा आणि माझाच आहे हा अहंकार आहे, सात्विक अहंकार आहे थोडा. आणि महर्षी व्यासांना लक्षात आलं, आपल्या मुलाला थोडीशी सात्विक अहंकाराची थोडी फुणफुण आहे. फुणफुण हे ताप बरा झाल्यावर नाही का थोडी फुणफुण राहते. हा फुणफुण शब्द कुठे येतो सांगू का तुम्हाला? विंचू चावला नावाचं एक भारुड आहे नाथांचं. त्याच्यात शेवटची ओळ आहे, थोडी राहिली फुण शांत केली जनार्दन. की थोडी फुणफुण असते ना, ते सद्गुरू घालवत असतात. आपल्या मुलाला थोडा तो फुणफुण राहिले लक्षात आलं. आता वास्तविकता व्यास महर्षी स्वतः ते घालवू शकले असते, पण नाही, तिथे गुरुच आवश्यक असतो. म्हणून शुकदेवांना व्यास महर्षी सांगतात, जरा जनकाला जाऊन भेटून घे. जनकाला काय म्हणतात बघून तरी. मी काल म्हटलो त्याप्रमाणे जनक हे पद आहे, त्यावरती बसणारी व्यक्ती वेगवेगळी आहे. जनकाला भेटायला यायचं हरकत नाही, जाऊ भेटायला, त्यात काय, आपलेच आहेत जनक महाराज. म्हणून शुकदेवजी महाराज दारामध्ये पोचले. आणि दारामध्ये पोचल्यावरती शुकदेवांनी आत निरोप पाठवला, जनकांना सांगा वैराग्य मूर्ती शुकदेवजी महाराज आलेत, असा आत निरोप पाठवा. दारू म्हणजे त्या सेवकाने विचारलं, कोण आले सांगू? वैराग्य मूर्ती शुकदेवजी महाराज आलेत सांगा. आत निरोप गेला. बाहेर वैराग्य मूर्ती शुकदेवजी महाराज आलेत. आतनं निरोप आला, संगन त्यक्त्वा सुखी भव, संग सोडा सुखी रहा. संगन त्यक्त्वा सुखी भव, संग सोडा सुखी रहा. यांनी विचार केला, अरे मला कसला संग, निर्ग्रंथी असं माझं काल वचन ऐकलं, बडवे महाराजांनी सांगितलं. मला शरीरावरती कोणतीही गाठ नाही, वस्त्राचा सुद्धा संग मी ठेवलेला नाही, मला कुठला संग. थोडा विचार केल्यावर लक्षात आलं, आपण स्वतःलाच वैराग्य मूर्ती म्हणून घेतोय. ही उपाधी आहे माझ्या मागे लावलेली आपणून. परिणाम परत त्या सेवकाला सांगितलं, आत जाऊन सांगा बाहेर शुकदेवजी महाराज आलेत. परत तो आत गेला, महाराज बाहेर शुकदेवजी महाराज आलेत. पुन्हा नातून निरोप आला, संगन त्यक्त्वा सुखी भव.
याने विचार करा, अरे वैराग्य मूर्ती आपण लावून घेतलेलं, आपण आपली उपाधी काढून टाकली, तरी सुद्धा मला राजा बोलवत का नाहीये? हा एवढा कोण लागून गेला. 2-3 दिवस शुकदेवजी महाराज बाहेर उभे, तर आत्ता बोलवतील, आत्ता बोलवतील, कायम पाठवलं, संगन त्यक्त्वा सुखी भव, संगन त्यक्त्वा सुखी भव. आणि लक्षात आलं आपण स्वतःला महाराज म्हणून घेतोय, आपण स्वतःला महाराज म्हणून घेतोय. पुढचा निरोप सांगितला, बाबा रे आता आज जाऊन सांग, बाहेर शुक आलेत, बाहेर शुक आलेत, तेवढा तर निरोप दे. आता बघा, वैराग्य मूर्ती गेलं, महाराज गेलं, बाहेर शुक आलेत. आज तो सेवक पळत पळत गेला, महाराज बाहेर शुक आलेत, निरोप आला, संगन त्यक्त्वा सुखी भव. बाहेर शुकदेवजी विचार करतायत की अरे वैराग्य मूर्ती गेलं, महाराज शब्द गेला, आता काय राहिलं? मग विचार केला, लक्षात आलं आपण स्वतःला आहोजाव म्हणून घेतोय, स्वतःलाच. आणि पुन्हा निरोप पाठवला, आत निरोप द्या, बाहेर शुक आलाय. काय काय प्रोसेस आहे बघा, वैराग्य मूर्ती गेलं, महाराज गेलं, आले तेही गेलं, बाहेर शुक आलाय. परत आत तो पळत पळत सेवक गेला आणि तो महाराज सांगतो, महाराज बाहेर शुक आलाय. परत निरोप, संगन त्यक्त्वा सुखी भव. गुरु काय पातळीवरची परीक्षा पाहतात बघा. आता शुकदेवांना वाटायला लागला, अरे आपण कुठल्या पातळीवरती होतो, कुठे आलो? आपण शुक आलाय इथपर्यंत सुद्धा आलो. चिंतन केलं, अजून काय चुकलं असेल, काय चुकलं. मोठ्या माणसांचं हेच वैशिष्ट्य असतं की त्यांना झालेला अपमान, झालेली गोष्ट ते त्याचं चिंतन करत बसतात. आपला अडचणीचा विषय काय माहितीये का, आपण ज्यांनी अपमान केला ना त्याचा विचार करत बसतो. अरे तो का बोलला असेल, ठीक आहे, एखादी चूक माझ्याकडनं घडते, चूक घडल्यानंतर एखादा मला सांगतो, आपण ती चुकीचा विचार करायच्या ऐवजी ज्यानं सांगितलं ना त्याचा विचार जास्त करतो. म्हणून आपला खऱ्या अर्थाने प्रगती खुंटते. एखाद्या अहो हे अमुक अमुक पाहिजे, ठीक आहे, कमी असेल आपल्याला जाणवतं, हे कमी आहे माझ्या ह्याच्यात, आणि समजा नसेल जाणवत, तो जाणवून देतोय ना तो. शेवटच्या दिवशी कथा येते आपल्या भागवतामध्ये, गुरुसे आले अपारपण, दत्तगुरूंनी 24 गुरु केले. ते दाखवून देतात तुझ्यात काय कमी आहे. आता विचार करते, आता काय सांगायचं, आता काय सांगायचं. शेवट लक्षात आलं, आपण स्वतःला शुक म्हणून घेतोय, म्हणून स्वतःला शुक सुद्धा म्हणून घेतोय. त्या सेवकाने विचार सांगितलं, आता जाऊन सांग बाहेर कोणीतरी आलंय, कोणीतरी आलंय. सेवक आत पळत गेला. आता शुकदेवांना वाटलं की आता 100% राजा आपल्याला आत बोलवणार. कोणीतरी आले सांग, कोणीतरी आले सांग. आत पळत गेल्यावरती, महाराज बाहेर कोणीतरी आले. परत निरोप आला, संगन त्यक्त्वा सुखी भव. संग सोड सुखी राहा, संग सोड सुखी राहा, संग सोड सुखी राहा. यांनी विचार केला, वैराग्य मूर्ती गेलं, महाराज गेलं, आलेत गेलं, स्वतःला शुक म्हटलं तेही गेलं. आता स्वतःला आपण कोणीतरी आलंय हे सांगून सुद्धा निरोप येतो, संग सोडा सुखी राहा. आणि मग शुकदेवांना लक्षात आलं, आपण स्वतःला कोणीतरी समजतोय, हा सुद्धा संघ उपयोगाचा नाही, हा सुद्धा संघ उपयोगाचा नाही. बरेच दिवस तसेच शुकदेवजी महाराज बाहेर उभेत. तो सेवक विचारतोय, आता काय सांगू. शुकदेव म्हणाले, तूही इथेच राहा, मी इथेच राहतो. आणि बाहेरून काहीही निरोप येईना तेव्हा राजा जनक पाद्यपूजेची तयारी घेऊन शुकदेवांसमोर उभा होता. आपण स्वतःला कोणीतरी समजतो या जगतामध्ये. आमचे आप्पा आठवले स्वामी वरदानंद भारती खूप सुंदर उदाहरण देतात, खूप सुंदर उदाहरण आहे. ते म्हणतात, या जगतामध्ये, या संबंध ब्रह्मांडामध्ये अनेक आकाशगंगा आहेत. त्या अनेक आकाशगंगामध्ये आपली पृथ्वी किंवा अनेक ग्रह जे आहेत आपल्या आकाशगंगेमध्ये, ब्रह्मांडामध्ये,
त्या अनेक ब्रह्मांडामध्ये अनेक ग्रहांमध्ये आपली पृथ्वी एका मोहरी एवढी आहे. मोहरी. आपल्यापेक्षा बुध कितीतरी लाखपटीनं मोठा आहे, मंगळ मोठा आहे, सगळे ग्रह आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत. आणि या सगळ्यांच्या तुलनेमध्ये आपली पृथ्वी एवढीशी आहे, मोहरी एवढी. मोहरी म्हणजे जे तडतडते ना ती मोहरी, बारीक. आम्ही गोव्यामध्ये जातो तेव्हा गोव्यामध्ये मोहरीला सासवा म्हणतात. सासवा. मी विचारलं एकदा, सासवा काय म्हणतात? आमच्याकडे मोहरी म्हणतात आणि सासवा म्हणजे आमच्याकडे सासवाला वेगळा सासवा आहे. तर तिथल्या सुनेने उत्तर दिलं, बाबा बुवा दोन्हींचं काम एकच, कायम तडतडणे. तर सासूने बाहेरनं उत्तर दिलं, तडतडल्याशिवाय मजा येत नाही. असो, जरा गमतीचा भाग. सांगायचा मुद्दा मला, एवढीशा मोहरीवरचे आपण केवढीशे. ब्रह्मांडामध्ये ही पृथ्वी एवढी मोहरी, त्या मोहरीवरचे आपण केवढीशे, पण स्वतःला आपण केवढे समजत असतो. म्हणून ती राहिलेली फुणफुण असते ना, ती घालवण्यासाठी असे शुकदेवांसारखे गुरु, व्यासांसारखे गुरु, जनकासारखे गुरु पाठीशी उभे असतात. म्हणून ती शिस्त फार महत्वाची असते परमार्थात आणि प्रपंचात. कालच आपण विषय पाहिला की प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. मी प्रपंचात किती शांत राहतो तितकंच मी परमार्थातही शांत राहणार आहे. कारण प्रपंचापेक्षा सुद्धा परमार्थामध्ये खास खळगे जास्त आहेत. आपल्याला फार सोपा मार्ग वाटतो, नुसतं नामस्मरण करून नाही होणार बाबा रे. तिथे तुला संकट येणार, दुःख येणार, नवे नवे, काही वेळा जास्त पटीने दुःख येणार आहे तुला. पण याही अवस्थेत सुद्धा सदा सर्वदा देव सन्निध आहे. तो काय करतो? कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. आणि तो काय करतो? कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. ज्याची परीक्षा बघायची असते ना त्याचा अल्पधारिष्ठ पाहत असतो. धारिष्ठ नाही, अल्प. तू 2 पावलं ये रे पुढे, मी आहेच 4 पावलं आलोय, तू ये ना, तू पुढे पाऊल टाक ना, घाबरू नकोस. डोंट फिअर, आय एम हिअर. आहे, काळजी करू नको. नको, मी आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. हा प्रसंग आला की मला एक कायमी दृष्टांत देतो. आम्ही शनिवार पेठेत राहत होतो. मला हा प्रसंग आठवला की माझी आजी आठवते. शनिवार पेठेमध्ये कन्याशाळा ते सुयोग मंगल कार्यालय पूर्वीचं, आता तिथे काय गेस्ट हाऊस झाले, हॉस्टेल झाले. तर त्या रस्त्यावरती 373 शनिवार पेठेमध्ये आम्ही राहत होतो, अग्रवाल डिपार्टमेंटल स्टोअरच्या शेजारी. त्या वाड्याच्या शेजारी एक ग्राउंड होतं, कन्याशाळेचं ग्राउंड. तिथे आम्ही सायकल शिकलो. जे त्या भागात राहणारे त्यांना हे आठवत असेल, अहिल्यादेवीच्या समोर एक गुऱ्हाळ आहे आत्ता, त्याच्या शेजारी कॉर्नर एक सायकलवाला होता पूर्वी. तो भाड्याने सायकली द्यायचा, 25 पैशाला 1 तास. ती 25 पैशाची सायकल म्हणजे फक्त तिचं सायकलचं ट्रिंगटिंग सोडून सायकलचे सगळे पार्ट वाजायचे, अशी ती सायकल. पण ते 25 पैसेच परवडायचे तेव्हा, त्यामुळे ते खाट 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 तशी ती सायकल आणायची. 1 रुपयाला चांगल्या क्वालिटीची सायकल, पण तेवढा 1 रुपया तेव्हा नसायचा हो ती चांगल्या क्वालिटीची सायकल आणायला. त्यामुळे ती पहिली ती खाट खाट अशी ती सायकल आणायची. आणि ती सायकल चालवताना पहिल्यांदा आजीनं मला शिकवली सायकल. हा श्लोक जेव्हा मी वाचला तेव्हा मला ते आठवलं सगळं, की सदा सर्वदा देव सन्निध आहे. त्या सायकलला मागं कॅरियर वगैरे काही नसायचं, ते सीटला मागं धरून ठेवायचं आणि त्या सीटला मागं धरून ती आजी माझी मागं पळायची. आणि मी ती पहिल्यांदा सायकल चालवत असताना खाली आपले पाय पॅन्डल व्यवस्थित चाललेत की नाही बघत सायकल चालवायचो. आजी म्हणायची खाली बघू नको, पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ. असा तो कार्यक्रम चालायचा. मजा असायची होतं का, खूप मजा होती. आता गाड्या चालवते तेव्हा काही ती मजा नाही. ते पुढे बघ, पुढे बघ, म्हणजे पुढे बघत चालवायचं. आणि जरा थोडस पुढे गेलं की आजी हळूच हात काढून घ्यायची, मागं पडलेली पळत असायची. म्हणायची मागं बघू नको, कार्ट्या मागं बघू नको, पुढे चल, पुढे बघ, पुढे बघ. आणि मला बॅलन्स आला आहे हे माझ्या आधी माझ्या आजीला कळायचं. सदा सर्वदा देव सन्निध आहे. मग ती काय करायची, अशी उभी राहायची कृपाळूपणे. कृपाळूपणे
अल्पधारिष्ठ पाहे. आता जातो की नाही बघायला, आणि बरोबर मी ती गाडी सायकल चालवत असताना जरा तिला लक्ष द्यायचं की अरे आता हा वळताना बरोबर पडणार, म्हणून ती पटकन परत यायची आणि ते सीट धरायची. का? माझ्या आजीनं मला अर्धवट सोडलेलं नाही, हा माझा विश्वास तुटू नये म्हणून. आणि ती बरोबर फिरवायची. आणि एकदा की ती सायकल जमली की सुखानंद आनंद कैवल्यदानी, आणि परत आजी उभीच असायची. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मी आहे, पडला तरी आहे. तो परमात्मा असाच आपल्या बरोबर असतो. तो आपलं फक्त अल्पधारिष्ट पाहत असतो. अल्पधारिष्ट की बाबरे तू चल ये. ध्रुवाची कथा आपण ऐकणार आहोत. त्या कथेत तेच सांगितलंय. श्रोते, या कथेचं मी थोडं असं ठरवलंय की कथेच्या मर्मावर जास्त बोलायचं. कथा आपल्याला सगळ्यांना माहीत असतात, हे मर्म आहे. 5 वर्षाचा मुलगा भगवंताची प्राप्ती करू शकतो. 5 वर्षाचा मुलगा केवळ. आपली किती 5 निघून गेली हो, हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. आपलं धारिष्ट्य तो पाहत असतो. थोडं ये रे, चल, काही होत नाही, ये, मी आहे ना, मी आहे. आजच्या इथून पुढच्या ज्या 3-4 कथा आहेत त्या तशाच आहेत. पुढे प्रल्हादाची कथा येते तशीच आहे. अल्पधारिष्ट्य म्हणजे किती धारिष्ट्य पाहावं भगवंतानी. त्या होलिकेच्या मांडीवर बसून जाळायचा प्रयत्न केला, गरम तेलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, वरतून खाली फेकण्याचा प्रयत्न केला. किती धारिष्ट्य भगवंतानी पाहावं. प्रत्येकातनं सदा सर्वदा मी आहे रे, काळजी करू नकोस, दुःखाचे संकट येणार, सगळं येईल तुला. आणि खरं सांगू का श्रोते हो, आपल्याला अनेकांना असं वाटतं कायम की आम्ही एवढं देवाचं करतो, सगळी दुःख आमच्याच नशिबी का. आणि एखाद्या देवाचं काही करत नाही, तो आपला एकदम आरामात असतो. आमच्या गोव्याच्या भाषेत एकदम सुशेगात, त्याला काही त्रास नाही, सगळं व्यवस्थित असतं. चांगलं माणसाच्याच वागणाऱ्या माणसाच्याच नशिबी दुःख का. आणि एखादा छान टमटमीत आयुष्यभर छान जगतो. त्याचं कारण असं आहे श्रोते हो, आमच्या नशिबीच दुःख का, आम्हाला संकट का, आम्हीच हे का भोगायचं, असं जे काही जे प्रश्न विचारतात ना, त्यांच्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी खूप सुंदर उत्तर दिलंय. बाळा, हा प्रश्न जेव्हा तुला चांगले दिवस होते तेव्हा विचारलंस का, की माझ्याच नशिबी चांगले दिवस का, माझ्याच नशिबी चांगले दिवस का. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण 2000 माझ्या मते 11 साली वन डे मधला वर्ल्ड कप जिंकला होता धोनीच्या नेतृत्वाखाली, क्रिकेट मधला. तेव्हा वर्ल्ड कप मधला वर्ल्ड सिरीज, वर्ल्ड कप मधली सर्वोत्तम बॅट्समन म्हणून मॅन ऑफ द सिरीज म्हणून जो होता त्याचं नाव युवराज सिंग होतं. त्या युवराज सिंगला वर्ल्ड कप झाल्यानंतर कॅन्सर डिटेक्ट झाला. कॅन्सर डिटेक्ट झाला, त्याचं बरंच केमो झाली, त्यातून तो बाहेर आला. त्याच्यानंतर त्यांची एक इंटरव्ह्यू होता, त्यांनी फार छान वाक्य वापरलं होतं. त्यात त्याने विचारलं की तुला असं वाईट वाटत नाही का, मुलाखतकाराने त्यांनी विचारलं की तुलाच का एवढं तू सगळं पाळतो, डाएट आणि व्यायाम आणि सगळं तू एवढा पाळणारा माणूस, हा असा तुझ्या नशिबी का आला कॅन्सर, असं तुला वाटत नाही का. तर त्यांनी फार छान उत्तर दिलं. म्हणे पहिल्यांदा मला असं वाटलं होतं अरे हे माझ्याच नशिबी का, पण जेव्हा मी अंतर्मुख झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं काहीच दिवसापूर्वी आम्ही वर्ल्ड कप जिंकल्यावरती मॅन ऑफ द सिरीज मला मिळाली. ते मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी घेत असताना मी विचार केला का ही ट्रॉफी मलाच का. ते आनंदाचे क्षण मी स्वीकारले, तसे हेही क्षण स्वीकारले. कसं असतं माहिती का श्रोते हो, आम्ही कायम आमचे परत महाराजच सांगतात की बाबा रे, जो चांगल्या मार्काने पास होतो ना त्यालाच अवघड प्रश्न विचारले जातात. अवघड प्रश्न विचारणारा सुद्धा माहित असतं याला चांगले मार्क पडणार आहेत. पहिल्या नंबरचा येणाऱ्या माणसालाच अवघड पेपर दिला जातो. जो कधीच आमच्यासारखे म्हणजे आमच्याकडे अवघड प्रश्न नसतातच, कारण त्याला माहित असतं याला किती झालं तरी हा परत खालीच येणार आहे, कशाला अवघड देऊन याला त्रास द्यायचा आणि आपलं डोकं तपासून घ्यायचं.
त्यामुळे आम्ही कायम सांगत असतो, आपल्याला जर आयुष्यात कठीण दिवस आले तर समजून घ्यावं, परमात्मा माझी परीक्षा पाहतोय. आज हा अवघड पेपर आलाय, पण मला अवघड पेपर का आला? कारण परमात्म्याचा मी खूप लाडका आहे. परमात्म्याचा मी खूप लाडका आहे म्हणून त्यांनी मला हा अवघड पेपर दिलेला आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. म्हणून माणसा श्रोते हो, भक्ती ही माणसाचं दुःख कधीही घालवत नाही. भक्ती माणसाचं दुःख सोसण्याची शक्ती म्हणजे भक्ती आहे. आपण इथे थंडीचे दिवस आहेत, सगळेजण शाल पांघरतो, कानटोपी घालतो, स्वेटर घालतो. मला सांगा तुम्ही, आपण स्वेटर घातल्यावरती बाहेरची थंडी कमी होते का हो? नाही, आपल्याला वाजण्याची तीव्रता कमी होते. तसं भक्ती, नामस्मरण दुःख कमी करत नाही, तर दुःख सहन करण्याची शक्ती म्हणजे भक्ती आहे. कोणाला दुःख नाही, सगळ्यांना दुःख येतो, कोण नाही यातनं सुटलं. मी आता रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण दिलं. कॅन्सर होता रामकृष्ण परमहंसांना. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर होता. जे रामकृष्ण परमहंस रोज कालिका मातेशी बोलायचे, कालिका मातेला सांगून अनेकांची दुःख रामकृष्ण परमहंसांनी कमी केली होती. बघा काय गंमत आहे. कालिका मातेला सांगून, कलकत्त्याची काली माता, त्या काली मातेला रोज बोलायचे रामकृष्ण परमहंस. रोज तिला म्हणायचे गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेकं भवानी. रोज म्हणायचे मत्समापातकी नास्ति पापाग्निं तत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा इच्छसि तथा कुरु. रोज म्हणायचे. कित्येक जण शरण आलेल्या काली मातेला रोज त्यांची दुःख सांगून रामकृष्ण परमहंस वर्णन असं केलंय रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये की कालिका मातेला जेव्हा ते कुंकुमार्जन करायचे, कालिका मातेला जेव्हा ते कुंकुमार्जन करायचे तेव्हा कालिका माता सांगायची जरा नीट लागलं नाही, या बाजूनी आत घे, त्या बाजूनी आत घे, असं कालिका माता सांगायची स्वतः. असे रामकृष्ण परमहंस स्वतः कॅन्सरग्रस्त होते ना. तेव्हा नरेंद्राने त्यांना प्रश्न विचारला होता. तेव्हा ते विवेकानंद झाले नव्हते, नरेंद्रच होते. नरेंद्राने प्रश्न विचारला, ठाकुर जी आपसे काली माता बात करती है, आप माता से बात करते हो, कई लोगों के दुख संकट आपने दूर कर दिए काली माता से कह के, आप अपना खुद का दुख क्यों नहीं बताते? ती तुमचं दुःख सहज दूर करू शकेल. तुम्ही तिचे लाडके बघतात, तुम्ही सांगत का नाही? तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी काय गोड उत्तर दिलं, नरेंद्रा मी तिला मुद्दामूनच सांगत नाहीये. का? तिला मला हा त्रास होतोय, मला दुःख होतंय हे तिला दिसतंय ना. ती माझी आई आहे, तिला दिसतंय ना. जर ती माझी आई आहे आणि तिला मला होणारं दुःख दिसत असेल आणि जर तिला ते मला बरं करायची तिचीच इच्छा नसेल तर ते दुःख मी सहन करायला तयार आहे. माझेच भोग आहेत ते मलाच भोगून संपवले पाहिजेत, नाही तर पुन्हा जन्म मिळाला तर हे भोग मला परत पुढच्या जन्मात घेऊन येतील. त्यापेक्षा माझी आई म्हणते आहे ते भोगून संपून मोकळा हो राजा, पुढचा जन्म मी आहे तुझ्या बरोबर. दुःख येणार म्हणून मी काल उदाहरण आपल्याला दिलं. भगवान रामचंद्रांचं उदाहरण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवावं. दैव जात दुःखे दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. ही दुःख भोगावीच लागतात, पण त्या दुःखातून मार्ग काढणं ते सहन. म्हणून आमचे प्रल्हाद महाराज कायम एक उदाहरण देतात. रामानंद महाराजांचे शिष्य प्रल्हाद महाराज म्हणतात आपल्या सद्गुरूंना मला केवढं मोठं दुःख आलंय, मला केवढं मोठं दुःख आलंय असं सांगत बसू नका. आपल्या देवाला सांगत बसू नका मला किती दुःख मोठं भोगावं लागतंय, देवा मी किती मोठं दुःख भोगतोय, किती मोठं दुःख भोगतोय असं सांगत बसू नका. उलट दुःखाला सांगावं माझा सद्गुरू किती मोठा आहे. ती यायचंय अरे माझा सद्गुरू खूप मोठा आहे, माझा सद्गुरू खूप मोठा आहे. ये मला कायम प्रश्न पडतो, आपण ज्यांना
गुरु मानलंय, ब्रह्मा गोंदवलेकर महाराज असतील, गजानन महाराज असतील, अक्कलकोट महाराज असतील, त्यांची आपण पदवी काय देतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय, असं आपण म्हणतो की नाही? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद, एवढ्या 4 उपाध्या लावल्यात आपण. मला तेच प्रश्न पडते, अरे आपला गुरु कोण आहे? तो अनंत कोटी आहे, अनंत कोटीचा ब्रह्मांड नायक आहे. अशा ब्रह्मांड नायकाचा मी लेकरू आहे. आणि मी छोटंसं काहीतरी झालं होती, मी थोडं काळजी करायला लागतो. काळजी आहेच, पुन्हा सांगतोय, काळजी येणार, करावीच. शरीर आहे, मानवीय देह धारण केलाय, ठीक आहे, पण त्या काळजीच्या पुढे सुद्धा आमचे महाराज काय उदाहरण देतात? काळजीच्या पुढे सुद्धा काळ ज्याच्यासमोर जी करतो, काळ ज्याच्यासमोर जी करतो, असं काळजीभाऊ सरकार उभं आहे. त्याचा आपण विचार करायचा का आपण काळजीचा विचार करायचा? म्हणून मला सांगायला विशेष आनंद वाटतो की सद्गुरू आहेत, गुरु आहेत, ते आपली पुन्हा पुन्हा सांगतोय, दुःख कमी घालवणार नाही, आपल्याला सहन करायला उभं करत असतात. चल उभा राहा, उभा राहा, आहे मी, काळजी नको करू, परमात्मा उभा करतो, चल चल चल. तो चालायला लागलाय, पडणार, जरा ते लहानपणी सांगायचे, त्याला ढोपरं फुटू दे, कोपरे लागू दे, त्याशिवाय त्याला कळणार नाही, ठेच लागू दे. म्हणून आमचे एक मॅनेजमेंट मधले एक गुरु ते फार छान सांगतात, थोडं फेल्युअर होऊ दे, येऊ दे, त्याला थोडं आपटू दे, ठेच लागू दे, चटका बसू दे, त्याशिवाय अग्नी काय आहे, जर लहानपणी नाही का, हाय बरं, हा हा गलम आहे, गयम गयम, हे कधी कळतं? चटका बसल्याशिवाय ते गयम कळत नाही ना. हा हे कधी एकदा हात लावा, नको बाबा हात लावायला, मग पुढे आपण तिथे जात नाही हो. त्यामुळे थोडं कळू दे काय असतं ते आयुष्यात. म्हणून चढ उतार प्रत्येकाचे ठरलेले येतो आयुष्यात, कोणी नाही ते. म्हणून आम्ही काय म्हणतो, ECG रिपोर्ट सुद्धा बघा आपला कसा येतो, वर खाली वर खाली वर खाली असा. मला आमच्या एका मित्राने विचारलं, बुवा तो सरळ कधी येणार? म्हटलं तू सरळ झाला की काय सरळ. म्हणजे मला माझा ECG रिपोर्ट सुद्धा सांगतो, आयुष्यभर चढ उतार राहणारच आहे तुझ्या आयुष्यात. तू काय करतो राहिलास बाबा, काय करून राहिलास तू? आपलं BP सुद्धा 80-120 80-120 असतं की नाही, ते कधी 100 राहत नाही. म्हणजे माझं BP सुद्धा सांगतं, एक तर तुला 20 कमी तरी मिळणार आहे, नाही तर 20 जास्त तरी मिळणार आहे, 100 नाही. म्हणून ती कमाई शब्द हा सुद्धा फार मजेशीर आहे. त्या कमाई कम, जिसे ती कम आई, तीच कमाई असते. मला कमीच मिळणार आहे, सगळं जास्त मिळणारच नाही. आणि पुन्हा कालचाच परत विषय, जे मिळालंय त्याच्यावरती आनंद घेत पुढे जाणं, परमात्म्याला तेच पाहिजे. अरे हे ऑब्स्टॅकल आहेत रे तुझ्या आयुष्यातले, चल पुढे चल. आपण गंगा मैया किंवा नदी श्रेष्ठ का मानतो? ती आपल्या प्रवाहात आलेले खाच खळगे ओलांडून पुढे जात नाही. बघा तुम्ही, ती ते खळगे भरते आणि मग पुढे जाते. हेच भगवंताचं जीवन शिकवतं. अरे चल पुढे, चरैवेती चरैवेती चरैवेती, चलत राहा चालत राहा, तू चाल पुढे, तुला रगड्या भीती कुणाची, परवा बी कुणाची. चल उत्तिष्ठ जाग्रत प्राप्यवरान निबोधत. स्वामी विवेकानंद आयुष्यभर सांगायचे ते, चालत राहा चालत राहा, चालत राहायला तरच मजा आहे आयुष्यात. काल आपण पाहिलं, तवंग येऊ देऊ नका, तरंग येऊ दे आयुष्यावरती, तरच ते आनंदाची गोष्ट आहे. म्हणून जो भक्तीनं चालतो, चांगल्या कर्माने पुढे जात असतो विचार करत, त्याचेच अच्छे दिन येतात. बरं अच्छे दिन आने के लिए बहुत काम करना पड़ता है, बऱ्याच योजना आणाव्या लागतात. आयुष्यात सुद्धा योजना आणाव्या लागतात की अरे हे एवढं टार्गेट पूर्ण करायचंय, एवढं टार्गेट पूर्ण करायचंय. कृपाळू म्हणे अल्पधारिष्ठ्य पाहे. परमात्मा इतका दयाळू आहे, तो इतका दयाळू, तो आलेल्या व्यक्तीला सोडत नाही. हो, नमे भक्त प्रणश्यती, नमे भक्त प्रणश्यती, सोडत नाही तो. तुला जीवेनं सोडी तुला, असं जर आपण म्हणतोय ना, तोही तसाच असतो. काल आपण एक पटकन प्रसंग पळवला.
वेळ नव्हता म्हणून त्याचं थोडं डीपली सांगतो आत्ता. उत्तरेच्या बाबतीत जो आपण प्रसंग पाहिला की भगवंत अंगुष्ठ मात्र रूपाने आत गेले आणि तिचं रक्षण केलं वगैरे, वास्तविकता तो श्रीमद भागवतामध्ये येत नाही, हरिहर पुराणामध्ये तिकडे संदर्भ येतो म्हणून तो इकडे सांगितलं नाही. पण आत्ता सांगतो न मे भक्त प्रणश्यती याच्यावरून. उत्तरा जेव्हा पळत आली, भगवंता मला अंगाची लाही होतीये, बहुतेक त्याचा त्या काय ब्रह्मास्त्राचा परिणाम माझ्या उदरावरती आत असलेल्या अंशावरती होणार आहे, मला वाचव. भगवंत तिथे थोडी चेष्टा करतात. देवाला चेष्टा केव्हाही सुचते. आता तिची एवढे जीव जायची वेळ तरी भगवंत चेष्टा करतात. बघा देवाचं काही खरं नसतं. पुन्हा सांगतोय, खरं म्हणजे तो कुठली लहर त्याला काल येईल, काल आपण पाहिलं ना, ओनली मॅजिक नो लॉजिक. आता तिचा जीव जायची वेळ आली तरी तिची मजा चेष्टा करतात की अगं तुझं मी का म्हणून रक्षण करावं. ती म्हणाली का म्हणजे पाणी आलेलं आहे, काळजी करू नका, तुझं मी का रक्षण करावं. नाही म्हणे देवा का म्हणजे या पांडवांचा अंश माझ्या उदरामध्ये आहे म्हणून. अच्छा, भगवंत तिला विचारतात म्हणजे तुझा उदरामध्ये असलेला अंश वाचावा म्हणून तू मला शरण आलीस का. तुझ्या उदरामध्ये यांचा अंश आहे किंवा तुझा पतीचा अंश आहे म्हणून तू मला शरण आलीस का. श्रोते हो, ती भगवंताच्याच युनिव्हर्सिटीतली होती आणि भगवंतानी जिच्याशी बोलावं तिचा अधिकार काय असेल. तो आपल्याशी बोलत नाही, कधी आपल्या घरातले बोलत नाहीत आपल्याशी, तर देवचं काय संबंध. ते वाटत काय बोलायचंय, हो तुम्ही गप्प बसा, मला शिकवू नका असं म्हणून गप्प करतात आपले. देव आपल्याशी कुठलं बोलणार हो. गमतीचा भाग सोडून द्या. परत भगवंत विचारतात, अगं ती म्हणाली अहो म्हणून ती काय ताकदीची उत्तरा. भगवंताच्या या प्रश्नाला उत्तरेनं काय उत्तर द्यावं. भगवंता माझ्या उदरामधला अंश वाचावा म्हणून मी तुमच्याकडे पळत आली नाहीये. माझ्या उदरामध्ये असलेला अंश वाचावा म्हणून मी पळत आली नाही, तर तुमची प्रतिज्ञा खोटी ठरू नये म्हणून मी पळत आली. देवाची प्रतिज्ञा खोटी होऊ नये यासाठी भक्त किती झटतोय बघा. भगवंत म्हणाले माझी कोणती प्रतिज्ञा, तुम्हीच केली होती ना. भगवंत म्हणाले मी अशा कितीतरी प्रतिज्ञा केल्यात, त्यातली तुला कुठली आवडली ते सांग. ते म्हणाले मला बाकी कुठल्याही प्रतिज्ञा आवडल्या नव्हत्या, पण म्हणे त्या युद्धाच्या काळामध्ये एक दिवस आमचे हे म्हणजे अभिमन्यू खुशीत आले. 18 दिवसाच्या युद्धामध्ये युद्ध संध्याकाळी संपल्यावर जरा स्वारी खुशीत होती, आनंदी होती, खुशीत आले. मी त्यांची सगळी आभूषणं काढत होते, चिलकत वगैरे काढत होते, झालेल्या जखमांना मलम वगैरे लावत असताना मी विचारलं, अहो आज एवढे खुशीत का आहात तुम्ही, काय वेगळं काय घडलं युद्धामध्ये, आज एवढा आनंद का दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर. तेव्हा त्यांनी सांगितलं, अगं उत्तरे आज काय सांगू, रणांगणावरती मामानी बाबांना खूप छान छान गोष्टी सांगितल्या, म्हणजे भगवद्गीता. मामा अभिमन्यूचा मामा म्हणजे गोपालकृष्ण आणि वडील अर्जुन, मामानी बाबांना खूप छान छान गोष्टी सांगितल्या. तिनं विचारलं कोणत्या कोणत्या सांगितल्या मला सांगा की. तेव्हा आमचे हे म्हणाले तेवढं काय आठवत नाही बाबा त्यांनी काय काय सांगितलेलं. अहो म्हणजे जे सांगितलं ते चांगलं होतं, पण काय सांगितलं तेवढं विचारू नको. तुम्हाला गोळ्याची आमटी विचार मी सांगेन, पालकाची भाजी विचार सांगेन, भाजणीचे वडे विचार सांगेन, बाकी काही विचार, फक्त जे सांगितलं काय सांगितलं ते विचारू नको बाबा. पण जे सांगितलं ते खूप चांगलं होतं. इथून गेल्यानंतर बऱ्याच जणांची आपली अवस्था ही होणार आहे. गमतीचं सगळे गमतीचे विषय. आणि तुम्ही एवढे खरंच सांगतो प्रामाणिक, तुम्ही एवढे छान जिंदा दिल आहात, त्यामुळे आम्ही अशी थोडी चेष्टा मस्करी कथेत न होते. वास्तविकता त्या बंधनामध्ये त्या गोष्टी करतायत ना, पण आपण सगळे छान एका आनंदी वातावरणामध्ये आहोत आणि बंधनात आहोत, त्यामुळे तो आनंद आहे. असो, त्यांनी विचारलं की असं कसं काय होईल, तुम्हाला आठवत कसं नाही हो. ते म्हणे अगं काय सांगू बाई, हा कुठल्या गोष्टी सांगितल्या तेवढं आठवत नाही, पण एक गोष्ट मात्र, एक वाक्य मला इतकं आवडलं ते मी माझ्या अगदी हृदयात ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळा कथेमध्ये असं होतं
संबंध कथा विसरली जाते, पण या व्यासपीठावरनं बोललेलं एखादं वाक्य तेच फार आवडीचं असतं. उदाहरण देऊ का तुम्हाला? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. हे लोकमान्य टिळकांच्या भाषणातलं एक वाक्य आहे. फक्त एवढं वाक्य बोलून टिळक निघून गेले नाहीत, पूर्ण भाषण केले 1.5 तासाचं. त्याच्यामधलं हे एक वाक्य आहे. बरोबर ते त्यावेळेसच्या पत्रकाराला किंवा त्यावेळेसच्या श्रोत्यांना ते वाक्य इतकं आवडलं की लोकमान्य टिळक म्हटल्यावरती तेवढंच वाक्य कोटेड केलं जातं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. तसं एखादा वक्ता बोलत असतो, काल म्हटलो त्याप्रमाणे तो समाधी अवस्थेतही बऱ्याच वेळा असतो. एखादं वाक्य त्याच्या मुखातून सहजरित्या बाहेर जातं, श्रोते बरोबर तेच वाक्य टिपतात आणि तीच कथातलं सुंदर वाक्य म्हणून आयुष्यभर जपतात. तसं म्हणे मला एकच वाक्य आठवते. कुठलं? नमे भक्त प्रणश्यती. अभिमन्यूने सांगितलं उत्तरेला, नमे भक्त प्रणश्यती, मी माझ्या भक्ताला सोडत नाही, मी माझ्या भक्ताला सोडत नाही, मी माझ्या भक्ताला सोडत नाही. नमे भक्त प्रणश्यती, नमे भक्त प्रणश्यती. आणि उत्तरा म्हणाली, ते त्यांनी जे वाक्य सांगितलं ना महाराज, तेच वाक्य मी तुमची प्रतिज्ञा म्हणून आयुष्यभर जपले. त्यामुळे आता मला तुम्ही सोडू नका. नमे भक्त प्रणश्यती हे जे तुम्ही म्हणताय ना, ती तुमची प्रतिज्ञा खोटी ठरू नये यासाठी मी झटती आणि मी पळत आली आहे तुमच्याकडे. म्हणजे भगवंताच्या प्रतिज्ञेला सुद्धा कमीपणा येऊ नये यासाठी जो झटतो ना तोच भक्त असतो. म्हणून समर्थ सांगतात ना, भक्त म्हणजे कोण? जो विभक्त नसतो तो भक्त. एक देव आहे खरा, बाकी माये नाशीला पसारा. आपल्याकडे बघितल्यावर लक्षात आलं पाहिजे, हा गोंदवलेकर महाराजांचा शिष्य दिसतोय, हा गजानन महाराजांचा शिष्य दिसतोय, हा साईबाबांचा शिष्य दिसतोय, हा अक्कलकोट स्वामींचा शिष्य दिसतोय, हा रामरायाचा भक्त दिसतोय. का? माझ्या चर्येमधून माझा गुरु कायम दिसता झाला पाहिजे, माझा देव दिसता झाला पाहिजे. दिसायला नाही, दिसता झाला पाहिजे. एखादा गायक असतो बघा, तो गाण्याच्या त्याच्या पद्धतीवरून लक्ष देतो, अरे हा भीमसेनजींचा शिष्य आहे, बरं हा अभिषेकी बुवांचा शिष्य आहे. हे त्याच्या गाण्याच्या पद्धतीनं, कारण त्यांनी तो गुरु त्याच्यातनं दिसता असतो. तसं माझ्या उपासनेतनं माझा गुरु दिसता झाला पाहिजे. हे जेव्हा या पुन्हा या सगळ्या प्रोसेस आहेत, या प्रोसेसमधनं गेलं तरच आपल्याला दुःख येणार, पण ते दुःख वाटत नाही. अहो तुकोबारायांची अवस्था काय होती हो, मला कायम प्रश्न पडतो. चरित्र पहा तुकोबारायांचं आपण. सावकार तुकोबाराय असणारे सावकार, एक दुष्काळ येतो, घरामध्ये सोनं भरपूर आहे पण खायला अन्न नाहीये. एका भाकरीसाठी बायकोचे 2 दागिने गहाण ठेवावे लागले तुकोबारांना, एका भाकरीसाठी. वैराग्य या काळात आलं आणि आयुष्यभर वैराग्य राहिलं. मला म्हणायचा मुद्दा इथेच आहे, दुःख कोणाला आली नाही. ज्ञानोबारायांना आलं, नामदेवांना आलं, तेवढे तो बघतोच हो, त्याशिवाय ती मजा येत नाही. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता उत्तानपाद आणि प्रियव्रत ही मनु आणि शतरूपाचे थोरला मुलगा आणि धाकटा मुलगा. या उत्तानपाद राजाला 2 स्त्रिया होत्या आणि हे सगळं कुटुंब काल म्हटलो त्याप्रमाणे ब्रह्मावर्तामध्ये राहत होतं. म्हणून आपण काल परवा पाहिलं, ब्रह्मावर्त हे पृथ्वीचं नाभिस्थान मानलं गेले. ब्रह्मावर्त हे सगळं पहिला स्त्री पुरुष जन्माला आले ते ब्रह्मावर्तला, आणि त्या मनूची राजधानी होती अयोध्या. म्हणून अयोध्येला जास्त महत्व आहे पूर्वकाळापासून. म्हणून सूर्यकुलोत्पन्न सगळे राजे हे अयोध्येमध्ये जन्माला आले. अयोध्या त्यांची राजधानी होती, माफ करा. की तेव्हापासून जगाचं केंद्रस्थान आणि जगाचं लक्ष असणारं स्थान हे अयोध्या होतं. अयोध्येत काय घडामोडी घडते, अयोध्येत काय घडामोडी घडते. घराण्यातला हा राजा मनु आणि शतरूपाचा मुलगा. आम्ही कायम सांगतो, पूर्वीची गोष्ट असल्यामुळे एक होता राजा, हा त्याला 2, एक होती, दुसरी होती, हा मराठी सिरियल सुरू.
सुनीती आणि सुरुची अशा दोन स्त्रिया आहेत. कसं असतं श्रोते हो माहिती का? माणूस एकदा रुचीच्या स्वाधीन झाला, एकदा रुचीच्या स्वाधीन झाला की त्याला नीतीचा विसर पडतो. एकदा खायला लागला की त्याला आपण कुठे आहोत, काय आहोत, कसे आहोत, किती आहोत, केव्हा आहोत, का आहोत, या सगळ्याचा विसर पडतो. येऊ दे, आहोत सोसणार नाही, बघ गोळ्या घेऊ दोन, काय होत नाही. एकदा खायला लागला की त्याला नीतीचा विसर पडतो. त्या नात्याने सुरुचीच्या नादी लागला आणि सुनीतीचा विसर पडला. म्हणून आमचे आचार्य यात्रे एका ठिकाणी म्हणतात, एका दोरीवरती दोन पॅन्ट व्यवस्थित वाळू शकतात, पण दोन साड्या कधी वाळू शकत नाहीत. हा, तसंच ते त्यासाठी एका साडीसाठी एक वेगळी दोरी, एका साडीसाठी वेगळी दोरी. परपाचं सफरचंद द्या. सांगायचा मुद्दा एवढाच, याच्या माग सांगायचं कारण की रोज वादावादी व्हायला लागल्या. आता ही सगळी कथा भागवतात येत नाही, आता ही थोडी आमची कीर्तनी पद्धतीची कथा येते. वादावादी व्हायला लागल्या. शेवट ती सुनीती समजूतदार होती, ती म्हणाली बाई मी वेगळी राहते. तेव्हापासूनच्या अशा ज्या सहन करणाऱ्या बायका आहेत ना, त्या अशाच असतात. अरुंधती देशमुख, मी वेगळी राहते बाबा, पुन्हा सतत लुडबुड करणार नाही. ती करते पण तिने कधी केली नाही, सुनीतीनं. ती वेगळी राहिली. या दोघींनाही एक एक मुलगा. सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव. श्रोते हो, रुचीचं फळ कितीही जरी उत्तम असलं ना तरी ते नाशिवंत असतं आणि नीतीचं फळ कायम आढळ असतं, ध्रुव असतं. जो नीतीनं चालतो ना तो कायम आढळ स्थानी जाऊन बसतो. आमचे डॉक्टर हवी सरदेसाईंनी खूप छान वाक्य सांगतात. आपण जेवायला बसलो की लोक म्हणतात ना, फार छान वाक्य आहेत डॉक्टरांचं. आपण भरपूर खातो, मागून घ्या मागून घ्या, मागून घेतलेल्या वस्तू मागून निघून जातात म्हणे. हो, मी त्यांचं आणि पुढचं त्यांचं वाक्य फार छान आहे. मागून घेतलेल्या वस्तू मागून निघून जातात, पण आनंद हा पुढून येतो आणि पुढूनच निर्माण होत राहतो. कथेचा आनंद तसाच येतो, इथून घ्यावा आणि आपल्या चर्येमध्ये तो दिसून द्यावा कायम. असो, परिणाम सुरुचीच्या नादी लागला. इकडे ती राहिली शरयू नदीच्या काठी. आणि एक दिवस घटना अशी घडली, हा ध्रुव 5 वर्षाचा आहे फक्त. 5 वर्षाचा ध्रुव असताना एक दिवस सकाळी तालमीसाठी वगैरे गेला, मित्रांमध्ये खेळत होता. आणि मित्रांमध्ये खेळत असताना चर्चा अशी झाली, अरे बाबा तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय. तरी सांगितलं माझं नाव ध्रुव. अरे ध्रुव, पुढचं सांग ना. पूर्वीच्या काळात अशी पद्धत होती की पूर्ण नाव सांगायची. श्रेयस मिलिंद बडवे, अमुक अमुक अमुक, तमुक तमुक तमुक, सगळे सांगितलं. अरे तुझं नाव काय? म्हणे माझं नाव ध्रुव. अरे ध्रुव, ध्रुव पुढे काय? तो मला माहिती नाही हो. अरे 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 याला बाबांचं नाव माहिती नाही रे, बाबांचं नाव माहिती नाही. जा घरी आईला जाऊन विचारून ये, जा बाबांचं नाव माहितीये का, जा जा. म्हणून ध्रुव पळत पळत घरी आला. आणि तेव्हा आई सकाळी आपला मुलगा खेळायला गेलाय म्हटल्यावरती आता तो घरी आल्यावर त्याला भूक लागेल म्हणून न्याहारीची तयारी करत होती. पूर्वीच्या काळी घरात न्याहारी वगैरे होत होती आपल्या. आता एकच न्याहारी असते, पाकिट फोडायचं, 2 मिनिटात वाटोळं तयार. वाटोळं म्हणजे गोल गोल. हा, 2 मिनिटात पाणी घाल. हा, आमची मुलगी ना मॅगी अप्रतिम करते. मॅगी करते म्हणजे त्यात आता काय, चहा येतो का, मॅगी काय हवी तेवढी मॅगी तुम्ही खायला घाला. लग्न झाल्या मॅगी फक्त वाटोळं म्हणजे गोल गोल गोल. हा बायोडाटामध्ये येतो काय काय येतं, मॅगी अप्रतिम. असो, माझा मुद्दा. परिणाम पळत पळत आला आणि अशी मागणी मिठी मारली. आई ग, आईने पुढे चल चल बाळा आता तुला काजू देते, किसमिस. आई मला काजू किसमिस नको, मला माझ्या बाबांचं नाव सांग ना ग. आणि आपले बाबा कुठे असतात ग?
माझे सगळे मित्र बघ त्याच्या बाबांबरोबर राहतात, संध्याकाळी शरयू नदीच्या काठी बाबांबरोबर खेळत असतात, फिरत असतात. मला माझे बाबा कुठे माहिती नाही गो. आणि आजपर्यंत मला कधी असा प्रश्न पडला नव्हता. आज माझ्या मित्रांनी मला विचारलो, मला सांग ना माझ्या बाबांचं नाव काय. आई थेट सांगू शकली असती उत्तानपाद ते आपले बाबा वगैरे वगैरे, पण नाही. मुलाची कल्पनाशक्ती विस्तार करण्याचा तो काळ होता. तिनं कशा पद्धतीने बाबांचं नाव सांगितलं बघा. ती म्हणाली, बाळा तू कधी अयोध्येला गेलास का. त्याने सांगितलं, हो अगं आपण तो गेलो होतो ना. कधी गेलो होतो सांग पाहू. अगं दसऱ्याच्या दिवशी. म्हणजे कसा विस्तार होतो बघा विचाराचा. काय काय पाहिलंच बाळा तिथे. काय काय पाहिलं म्हणजे, अगं त्या दसऱ्याच्या दिवशी काय मोठा मेळा होता. आणि त्या दसऱ्याच्या त्या अयोध्येच्या मोठ्या रस्त्यावरनं एक मोठा हत्ती जात होता सोन्याने भरवलेला. आणि त्या हत्तीवरती एक कोणतरी महाराज बसले होते. ते सगळीकडे सोनं उधळत होते आणि सगळे ओरडत होते, सम्राट उत्तानपाद महाराज की जय, सम्राट उत्तानपाद महाराज की जय. आईने सांगितलं, तेच तुझे बाबा, तेच तुझे बाबा. हे आमच्या नारदीय कीर्तनाची ही खासियत आहे की कथा पुढे नेत असताना श्रोत्यांच्या सुद्धा कल्पनेचा विस्तार झाला पाहिजे, कल्पना विस्तार झाला पाहिजे. श्रोत्यांना सुद्धा जागत ठेवतात ते काय. श्रोताही त्या अँगलनी कथेत जातो बघा. आता अनेक जण जातात बघा, अरे पोचला असेल अयोध्येत, त्यांनी ते असं पाहिलं. हे कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. आणि मला अभिमान वाटतो, आम्ही स्वतःला कीर्तनकार आम्ही आहोत. आमच्या घरामध्ये परंपरा आहे, जशी आमच्या राईलकर बुवांची परंपरा आहे. का सांगतो, ही आयुष्यभर जपलो या लोकांनी. आणि पुन्हा कितीतरी पिढ्या पिढ्या या कीर्तनाने घडवल्या. मी प्रामाणिकपणे सांगतो श्रोतेहो, भगवंताच्या समोर खोटं बोलणार नाही मी. इथे यायच्या आधी नैमिषारण्यामध्ये भागवत कथा केली आम्ही. मी सौभाग्यवतींना बोललो सुद्धा माझ्या हा विषय, किंवा अनेकांना बोलून सुद्धा झाला आमचा. आपण कीर्तन ऐकतो, तो कीर्तनकार घडताना किंवा तो कीर्तनकार पुढे असताना, आमचे मयुरेश गुरुजी सुद्धा कीर्तनकार आहेत, तो कीर्तनकार होत असताना त्याला आणि त्याच्या घरातल्या लोकांना काय पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करावं लागतं हे सांगतो तुम्हाला मी. नैमिषारण्यामध्ये आमची कथा होती. लखनौ पुणे 3:15 फ्लाईट होतं दुपारचं आमचं पुण्याला जायचं. लखनौच्या ट्रॅफिक मधनं पोचलो आम्ही 2:15 वाजता लखनौ रेल्वे स्टेशनला. तिथून 15 ते 20 मिनिटं लागणार होती एअरपोर्टला जायला. आमच्या ड्रायव्हरने मरणाची गाडी पळवली आणि 2:40ला आम्ही एअरपोर्टला पोचलो. आमचं दार ओपन झालं होतं फ्लाईटचं, ते चेकिंग सुरू झालं होतं. 2 फोनही येऊन गेले आम्हाला, कुठे आहात तुम्ही वगैरे वगैरे. आम्ही दोघं जण त्या बॅगा घेऊन जीवाच्या आकांतानी ते पोहोचलो. 3 नंबर टर्मिनलला ते विमान येणार होतं. मेन एअरपोर्टला गेल्यावरती लिफ्टनी वर गेलो. पळत 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 कसं चेकिंग केलं, आत पळत पळत गेलो. 10 मिनिटं आधी पोचलो. शांत बसलो. तेव्हा माझ्या सौभाग्यतेनं माझं एककडनं बोललं गेलं. अगं म्हटलो, 10-15 वर्षापूर्वी अशी बॅगा घेऊन आपण एसट्या पकडत होतो आणि रेल्वे पकडत होतो. आज आपण विमान पकडतोय. 10-15 वर्षापूर्वी. हे कोणाच्या पुण्यावर? आमच्या आधीचे जे कीर्तनकार आहेत ना, त्यांनी असं पळत पळत जाऊन एसट्या पकडल्या, गावोगावी जाऊन कीर्तन उत्सव जगवले, स्वतःच्या घरातले सणवार सोडले, पण दुसऱ्याच्या घरात जाऊन सणवार कीर्तनानिमित्ताने साजरे केले. आमच्या घरातला कुठलाही कीर्तनकार दिवाळीला घरात सापडलाच नाही. तो कायम दुसऱ्यांच्या घरात जाऊन कीर्तन करत होता आणि त्यांची कानांची दिवाळी करत होता. तो घरात आला की दिवाळी. वाटेल ते प्रवास केले. हे यांनाही माहिती आहेत हे विषय. एसटी मध्येच ते तबला टाकायचा, एसटी मध्येच ती पेटी टाकायची आणि मला मुद्दाम घेऊन जायचे आमचे आजी आजोबा आणि बाबा. का? खिडकीतनं हात टाकायला माणूस बरा आहे की तो आज जाऊन सीट पकडतो. हो खरं सांगतोय. हे त्यावेळेस ते कसं तरी वाटायचं, पण आता त्याची मजा वाटते. का सांगतोय तुम्हाला, हे या पातळीनं त्यांनी उत्सव जगवले म्हणून आज आम्ही अशा विमानाने प्रवास करायचे लायकीचे झालो. हे मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. उत्सव टिकवणारी लोक होती. 12-12 तासाचे प्रवास करायचे, जाऊन 2-2 तासाचे कीर्तन करायचे, परत यायचं, नोकरी करायची, रात्रभर तसंच जागायचं. आमच्या वडिलांनी, मला सांगायला आनंद वाटतो, आळंदीला
ज्ञानोबारांच्या समाधीच्या शेजारी एक रामाचं मंदिर आहे, आवेकर राम मंदिर म्हणून. माझे वडील कीर्तनाच्या आधी रुपी बँकेमध्ये सर्व्हिसला होते. दिवसभर नोकरी करायची आणि संध्याकाळी माझे वडील, माझे आजोबा आणि माझा मामा असे M50 वरती पुण्यावरनं आळंदीला जायचं. 7ला ड्युटी संपल्यानंतर पूर्वीचा रस्ता असायचा तो सगळा जंगलाचा रस्ता. पूर्वी ही गोष्ट सांगतोय मी, जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीची. तिथून जायचं, रात्री 9:30ला पोचायचं, 9:30ला फेटा बांधून कीर्तनाला उभं राहायचं, 9:30 ते 11:30 12पर्यंत कीर्तन करायचं. तिथे रात्री जेवायचं, घरी 2 वाजता यायचं, झोपायचं, परत सकाळी 9 वाजता बँकेत जायचं, बँकेचं काम करायचं, परत संध्याकाळी. असं जवळजवळ आमच्या वडिलांनी 22 वर्ष केलं. रामनवमी, पाडवा ते रामनवमीची कीर्तनं अशी अनेक ठिकाणची. हे मी आमच्या वडिलांचं पाहिलं म्हणून सांगतो. आमचे मी कायम सांगतो, आज आम्ही चांगले दिवस आहोत, किंबहुना आम्ही कीर्तन, भागवत कथा याचा चरितार्थ म्हणून विचार करू शकतो. याला कारण आमचे चारुदत्त बुवा आफळे असतील, आमचे मिलिंद बुवा बडवे असतील, ही आमच्या आधीची पिढी. त्यांच्या आधीची पिढी आमचे दत्तदास बुवा घाग असतील, गजानन बुवा राईलकर असतील, निजामपूरकर बुवा असतील, सुंदर बुवा मराठे असतील. पुन्हा मला सांगायचा मुद्दा तेच, या लोकांनी पिढ्या घडवल्या. आज आमच्या केळकर गुरुजींकडे त्यांचे आजोबा कीर्तनकार, त्यांनी सांगितलं 14वा कीर्तनकार. मी पाहिलं त्याप्रमाणे आजोबा कीर्तनकार, वडील कीर्तनकार, आता हाही कीर्तन करतो आमचे गुरुजी. सांगायचं हे संक्रमित, हे जगवलो याच लोकांनी, म्हणून आज आम्ही जगू शकतो आणि ही कथा सांगू शकतो. म्हणून कीर्तन असं डेव्हलप करतं, श्रोत्यांचा IQ वाढवतं. परिणाम सूर्यवंशी उत्तान पादराया. याने विचारलं ध्रुवानी, आई मी बाबांना बघायला जाऊ, भेटायला जाऊ? आई म्हटली जा. तिला काय माहिती होतं कधी लगेच पोरग पळत पळत गेलं आणि अयोध्येत पोचला आणि बाबांचा आश्रम, बाबांचा मठ, बाबांचा महाल पाहतोय आणि बाबांमध्ये पोचला. आणि असं दारातून बघतोय तर काय, एका झोपाळ्यावरती आपले वडील उत्तानपाद महाराज आणि आपला धाकटा सावत्र भाऊ उत्तम याला मांडीवरती घेऊन बसलेत. त्या ध्रुवाने दारातनच विचारलं, बाबा, ओ बाबा, आत येऊ 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 ये म्हणायच्या पोरग पळत 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 गेलं आणि बाबांच्या मांडीवर जाऊन बसलं. गोदी में बैठ गया, बसलं. आणि बाबांना म्हणतो, बाबा चला ना घरी, बाबा चला ना घरी, बाबा चला ना घरी. आपण आई 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 वाट पाहते तुमची. आणि मी पण माझ्या मित्रांना सांगितलं, हे माझे बाबा, हे माझे बाबा, चला ना घरी. बाबा काही बोलायला तयार नाही. एका बाजूला उत्तम, एका बाजूला चला ना बाबा घरी, चला ना घरी, चला ना घरी. होय नाही करता करता ही बातमी गेली सुरुची पर्यंत की आत्ता ध्रुव येऊन बसलाय, पुढच्या काळामध्ये तो येईल आणि मांडीवर बसेल. आत्ता बसलाय तसं गादीवर बसेल, बरं सिंहासनावर बसेल. आत्ताच वेळ आहे, ही विषवल्ली आत्ताच कापून टाका. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता ती सुरुची आली आणि त्याला म्हणाली, हे ध्रुवा, तुला बाबांची मांडी म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय कोणी येऊन बसायला? उतर मांडीवरून खाली. तरी उतराय त्याने बाबांना बिलगून बसला. बाबा काहीतरी बोलतील आईला, पण बाबा कसले बोलताय, तो 2024 सालचे बाबा, ते हिम्मतच नाही आई समोर बोलायची. परिणाम तिनं खसकन खाली ओढला आणि एक श्री मुखामध्ये दिली भडकावून आणि सांगितले, याद राख परत इथे आलास तर. आणि तुला सांगून ठेवते, जर या मांडीवर बसायचं झालं, या मांडीवर जर बसायचं झालं तर, अरे तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला ये. केलीस कर्मक्रिया खोटी म्हणून जाय तिचे पोटी, तिच्या पोटी मर आणि माझ्या पोटी जन्माला ये, तरच तुला या मांडीवरती बसता येईल. नाहीतर त्या हरीला शरण जा, देवाला शरण जा, त्याची तपश्चर्या कर आणि त्याच्याकडनं सांग त्याला की मला लवकर हा देह संपू दे आणि सुरुचीच्या पोटी जन्माला येऊ दे, जा. तरी तो ऐकायला त्याने ढकलून दिलं. श्रीमुखात भडकावल्यामुळे गाल लाल झाला होता. घरी तसाच आला आणि पाहिलं तर आई विचारते, बाळा काय झालं?
सांगितलं आई असा असा प्रकार घडला. आईनं विचारलं, सुनीतीनं विचारलं, बाळा तू तिला वाटेल तसं बोलला नाहीस ना, उलट बोलला नाहीस ना, उलट बोलला नाहीस ना. तर ध्रुव म्हणतो, आई तूच मला शिकवलंयस ना मोठ्यांना उलट बोलायचं नाही म्हणून, मी कसं काय बोलीन. आत्ताची सुनीती असती तर ती काय म्हटली असती, इसीलिए तुम्हें पाल पोस के बड़ा किया है, प्रतिशोध की ज्वाला जलनी चाहिए. असं काय काय बोलून त्या भडकवलं असतं त्याला. नाही तर दुसरी आई असते, कारट्या मारायला गेलाच कशाला तिकडे, असंही बोलून मोकळी झाली असते. सुनीतीनं काय उत्तर द्यावं बाळा. म्हणून सांगतो श्रोते, आपण केलेले संस्कारनं असे कठीण प्रसंगी ढाल म्हणून उभे राहतात आपल्या घरातल्यांच्या समोर. संस्काराचं फळ लगेच मिळत नाही, ते थोडं परिपक्व झाल्यानंतरच असतं. परिणाम ती म्हणाली, बाळा ते पहिलं ती काय म्हणाली, ते पोटी जन्मालय वगैरे वगैरे, ती त्यात वाक्य काय म्हणाली, त्याची तप कर, त्याचं तप कर, त्याचं तप कर म्हटली ना. अरे बाळा तू ते लक्षात ठेव. काय श्रोते हो, मुलाच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकतेचा बीज रोवलं गेले बघा. बाळा कोंबडी असते ना, ती कचऱ्यात जरी गेली तरी तिला हवं तेच ती खाते, सगळा कचरा खात नाही. तसं ती पहिलं काय बोलली, जन्म मरण वगैरे ते सगळं सोडून दे बेटा, तू ध्यान में क्या रखना, देवाचा तप करायचं, देवाचं तप करायचं. आणि खरं सांगू का रे बाळा, खरंच खरं ती बोलली, खरं. मी तुला आजपर्यंत काय, सुनीतीची भाषा आहे, भागवतातली भाषा आहे. आपली एक आई आपल्या मुलाला काय सांगते पहा, बाळा ती खरंच बोलली, खरंच बोलली. आजपर्यंत तुझा पिता कोण आहे हे मी सांगितलं नव्हतं रे, किंबहुना आजपर्यंत तुझा पिता मी तुझ्यापासून दूर ठेवला, पण मी सुरुचीचे उपकार मानीन का, आज तुझ्या त्या पित्यापेक्षा तिनं जगत पिता तुला दाखवला. एक पिता नाही, जगत पित्याकडे मार्ग दाखवलाय. मी तुला फक्त तुझ्या पित्याकडचा मार्ग दाखवला, पण आज त्या सुरुचीनं जगत पित्याचा मार्ग तुला दाखवला. त्यामुळे तू तप कर. इथे तप म्हणजे काय हे सांगते सुनीती. तप म्हणजे बाळा तप्यते इति तपहा, तापवून घ्यायचं स्वतःला. आम्ही कायम सांगतो, आयुष्यात जर पत हवी असेल तर तप करावं लागतं, तापून घ्यावं लागतं, त्याशिवाय नाही होत घडत हो. तप या शब्दाचा सांख्यिक अर्थ 12 हा शब्द होतो. 12 शब्द, 12 हा आकडा म्हणजे तप. आपण म्हणतो एक तप. गुरुग्रही 8व्या वर्षी जाऊन एक तप ठेवलं जायचं का, 12 वर्षात गुरु त्याला तापून घेतो त्याच्याकडनं, आणि एकदा तापल्यावरती तो तळपता सूर्य बाहेर येतो. म्हणून तप्यती, तू तापवून घे, त्याशिवाय मजा येत नाही बेटा. म्हणून तुला आज जगत पित्याकडे जायचंय, साधा पिता नाही. आणि बाळा हे एक लक्षात ठेव, त्याने विचारलं तपाने काय होईल, काय होईल म्हणजे आज या पित्याच्या मांडीवरनं तू उतरलास, पण त्या तपानी जगत पिता तुला जवळ गेली बरं. आणि तो जगत पिता जवळ घेतल्यानंतर त्याच्या मांडीवरून तुला कधी कोणी उठ म्हणणार नाही. अरे माँ ऐसा होता है, अरे नक्की. ऐसी जगह पे बैठा ना कोई न कहे उठ, और ऐसी बातें कहना कोई न कहे झूठ. जगत पित्याच्या सान्निध्यात जो जातो परमात्मा त्याला सोडत नाही. आई मी तपश्चर्या निघतो. आणि निघाला ध्रुव. ती म्हणाली थांब बाळा थांब, असं नको आई, मी मला थांबू नको. नाही नाही थांबवती मीच त्याच्यासाठीच. तू त्याला देवाला प्रसन्न केल्यावर बाबांची मांडी मागू नकोस. लक्षात ठेव काय मागायचं ते. ऐसी जगह पे बैठा ना कोई न कहे उठ, और ऐसी बातें कहना कोई न कहे झूठ. आईचा आशीर्वाद घेतला. आईचा आशीर्वाद, मातेचा आशीर्वाद आणि निरोप घेऊन ध्रुव घराच्या बाहेर पडला. आणि घराच्या बाहेर पडलेला हा ध्रुव भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून निघालाय खरा,
पण श्रोते हो, आपण जर घटनाक्रम पाहिला तर सकाळी हा बाहेरून खेळून आलेला मुलगा, बाहेर खेळून आलेला मुलगा काही न खाता पिता वडिलांना भेटायला गेला, तिकडनं परत आला, म्हणजे पोटात काहीही नव्हतं. या 5 वर्षाच्या मुलाचं, बरं सांगतो ही गोष्ट, 5 वर्षाच्या मुलाचं, आणि बाहेर पडतोय. दुपारचं ऊन वाढायला लागल्यावरती थोडी जरा चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं, थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं, म्हणून एका झाडाला असा टेकून बसला आणि तिथेच मूर्छा आली त्याला. तिकडनं काही ऋषी पत्नी स्नानाला जात होत्या, त्यांनी पाहिलं अरे हा मुलगा कोणतरी वेगळाच दिसतोय, म्हणून त्याला उचललं, उठवलं, पाणी मारलं, आणि ध्रुव जागा झाला. आणि त्यांनी विचारलं, बोल अरे बाळा, तुझं नाव काय, तुझ्या आईचं नाव काय, तुझ्या बाबांचं नाव काय, कुठून आलास, इकडे कसं काय जंगलात. तो म्हणला, आहो आहो जरा थांबा ना, किती प्रश्न विचारता, मला सुधरत नाही हो काही. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. जरा थोडा वेळ गेला, मधाचं बोट चाटवलं आणि सांगितलं, बाळा बोल बोल बोल, तुझ्या आईचं नाव काय, बाबांचं नाव काय, सांग 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 सांग. यांनी काय सांगावं, माझ्या आईचं नाव काय सुनीती, वडिलांचं नाव उत्तानपाद. आता तो एका वेगळ्या मार्गावरती चालला होता. ध्रुवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ऋषींच्या पत्न्या ते ध्रुव मधुर शब्दे वदतसे. ऋषींच्या पत्न्या ते ध्रुव मधुर शब्दे वदतसे. काय, पिता पिता उत्तानपाद नव्हे, पिता विष्णू माझा, पिता विष्णू माझा, जननी कमला आहे म्हणतसे. माझ्या बाबांचं नाव उत्तानपाद नव्हे, माझ्या बाबांचं नाव भगवान विष्णू, माझ्या आईचं नाव कमला, लक्ष्मी माता. हे शब्द ऐकल्यावरती त्या ऋषीपत्न्यांनी ध्रुवाला असं जवळ कवटाळलं, मुखाचं अवग्रहण केलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाले, बाळा आम्ही एवढे वर्ष तपश्चर्या करतो, पण आमची बुद्धी सुद्धा अशी होत नाही रे. तू फार वेगळा दिसतोयस, जा. थोडा शिधा दिला आणि पुढे जा बरं, पुढे जा बरं. जहा रहा तहा लाडी लोजी, आमचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत बरं. लवकरच तुला परमात्मा प्राप्ती होईल, लवकरच तुला परमात्मा प्राप्ती होईल. आणि शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, हा ध्रुव पुढे निघाला खरा, पण मनात प्रश्न तोच होता, आपण म्हणतोय विष्णू विष्णू म्हणून, पण त्याला हाक मारायची झाली तर कशी हाक मारायची, विष्णू विष्णू कसं म्हणणार, आणि तो राहतो कुठे हेही आपल्याला माहिती नाहीये. कोणीतरी आपल्याला भेटायला पाहिजे, जो आपल्याला मार्ग सांगेल. असं मनात इच्छा निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली. आणि श्रोते हो, परमार्थाविषयी जिज्ञासा निर्माण झाली की आमचे मालक आलेच समजायचे. ते वाटच पाहत असतात, आपण कधी योग्य भक्ताला योग्य मार्गावरती नेतोय. नारद आले, आणि नारद आले म्हटल्यावरती श्रोते हो, नारद हे साधं पात्र नाही हो. काल आपण पाहिलं, काही लोकांच्या येण्याने एक सकारात्मकता त्या वातावरणामध्ये आपोआप येते. एखाद्याचं येणं हे सकारात्मक असतं, त्याने बाकी काही करायचं नसतं, त्याचं येणं हेच आनंददायी असतं. काही एखादे असे नेते असतात बघा आपल्या आजूबाजूला, की साहेबांची एकच सभा होते, सगळं वातावरण कसं बदलतं बघा. तो येणं हेच फार आवश्यक असतं. त्यांनी येऊन काही काम करावं पाहिजे असं काही नाही, पण एखादा समारंभ असतो, आपल्या घरी एखादा कार्यक्रम असतो, एखादी व्यक्ती ती अशी स्पेशल असते, अरे ते आले पाहिजेत बरं, त्यांनी येऊन काही करू नको, फक्त ते आले पाहिजेत. का, ती एक पॉझिटिव्हिटी घेऊन तो व्यक्ती येत असतो, आणि ती पॉझिटिव्हिटी सगळ्या कार्यक्रमाला फार उपयुक्त असते. म्हणून दैव वगैरे कधी होतं, ती उपासना असेल तर. थोडं आध्यात्मिकता थोडी बाजूला ठेवून देऊ, पण आपल्याकडे घडतं की नाही पहा काही वेळा आयुष्यात.
सगळेजण ते एका व्यक्तीची वाट पाहत असतात एखाद्या फंक्शन मध्ये. अरे अजून आलाय, जरा फोन करून बघ रे, फोन करून. तो आला की कसं वातावरण हलकं फुलकं असतं, जरा मजा येते तो असला की. चेष्टा मस्करी आनंद, तो आला की जरा तो पाहिजे यार. काही करा, काही वेळा त्याच्या अवेलेबिलिटी नंतर वरतून तारीख ठरवली जाते का, ती एक पॉझिटिव्हिटी त्याच्यात भरलेली असते हो. आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाण्याची त्याची वृत्ती असते. नारद ही व्यक्तिमत्व सगळी अशा कॅटेगरीतली आहेत. मला सांगायचं मुद्दाहून हा इंग्लिश शब्द वापरतो आपल्या रोजच्या भाषेतली, ही त्या कॅटेगरीतली माणसं आहेत. स्वतःची उपासना, स्वतःचं हजरजबाबीपणा आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावं या भावनेनं तयार झालेली काही माणसं असतात, त्यातले देवर्षी नारद आहेत. म्हणून श्रोते हो, देवर्षी नारद जेव्हा एखाद्यावर कृपा करतात ना, तेव्हा त्याची पूर्णपणे अज्ञान ते दूर करतात. जेव्हा कृपा करतात तेव्हा नारदांची कृपा पटकन होत नाही. इथे ध्रुवावर कृपा नाही झाली, पहिलं नारदांनी परीक्षा पाहिली आहे ध्रुवाची की हा योग्य मार्गावर आहे की नाही. ध्रुवाने नारदांना पाहिलं, साष्टांग नमस्कार घातला. अरे झालं आपलं काम, नारद आले ना म्हणजे आता परमात्मा आलाच. आणि नारदांनी ध्रुवाला उठवलं आणि म्हणाले, अरे उठ 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 उठ, अरे उठ 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 उठ. सम्राट उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव तूच ना? तो म्हणाला, नाही, मी माझ्या आईचा मुलगा, सुनीतीचा मुलगा. अरे तेच ते, आई काय बाबा काय वेगळे आहेत का? नाही, आमच्याकडे वेगवेगळे आहेत. हे आमचं पुरवणी. बरं, ध्रुवाच्या तोंडी ही भाषा नाही. आणि नारदांनी विचारलं, ध्रुवा इकडे काय करतोयस तू एवढ्या वनामध्ये? मला असं झालं, आईनं मारलं, मी आता निघालो त्या देवाकडे. अरे अरे अरे, चल चल घरी चल. चल बाळा, मी तुझ्या बाबांना ओरडतो बरं, आईला ओरडतो बरं, तो माझा भाऊ आहे, मी सांगतो त्याला की असं कोणी आपल्या मुलाला बोलतं का, रागवतं का, चल घरी चल घरी, असं म्हणून निघाले हो घरी घेऊन. परीक्षा पाहत होते. आजचा ध्रुव असता तर काय म्हणला, चला चला चला. त्याने असा हात मागे घेतला ध्रुवाने आणि म्हणाला, अहो मला नका ना आता परत घरी नेऊ. मला माझ्या आईनं सांगितले या पित्यापेक्षा जगत पिता आपल्याला महत्वाचा आहे. मला आता जगत पित्याकडे जायचे हो. तुम्ही त्याचेच चिरंजीव नाव जगत पित्याचे, मग मला घेऊन चला ना तुमच्या बाबांकडे. अरे बाळा, ते तपश्चर्या आहे, अवघड असतं. त्या जंगलामध्ये तो एकटा राहशील, वाघ असतात, सिंह असतात, कोल्हे असतील, काही करतील तुला. ध्रुवाने उत्तर द्यावं, अहो ते सगळे आहेत, पण माझ्या बरोबर माझा परमात्मा आहे हो. मला माहितीये माझा जगत पिता माझ्या बरोबर आहे, मला घेऊन चला ना तुम्ही. शेवट ध्रुवाने खरं खरं विचारलं, तुम्ही खरंच नारद आहात का हो? असं मेकअप वगैरे करून खोटे खोटे नारद येतात तसे तुम्ही नारद आहात? नारदांना राग आला नाही. अरे मी खरंच नारद आहे. मग म्हणे, तुम्ही जर खरंच नारद आहात तर एखादा साधक चांगल्या मार्गावरनं भगवत प्राप्तीकडे निघालाय, त्याला माग कशाला ओढताय? घेऊन चला ना मला तुम्ही. असं म्हणून जवळ घेतलं नारदांनी. कसं असतं माहिती का श्रोते हो, जसं शिष्याच्या नशिबामध्ये चांगला गुरु मिळणं असतं ना, तसं गुरुच्याही नशिबामध्ये चांगला शिष्य मिळणं गरजेचं असतं. आणि नारदांना लक्षात आलं, अरे ये चेला कुछ अलग है. गुरुला सुद्धा गप्प, नारदांना सुद्धा ज्यांनी गप्प केलं, जवळ घेतला. बेटा खूप मोठा होशील, चल तुला तुला देवाकडे जायचंय ना, चल तुला त्या मार्गावर नेतो बरं. आणि ब्रह्मावर्तामध्ये ध्रुवाला एका गुहेमध्ये देवर्षी नारदांनी एका पायावर 15 दिवस उभा ठेवलाय. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे आणि द्वादक्षरी मंत्राचा जप ध्रुवाला करायला लावला. ध्रुवाच्या कानामध्ये मंत्र दिला देवर्षी नारदांनी. तो मंत्र नारदांनी सिद्ध केलेला मंत्र आहे. तो मंत्र कुठला? ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, आजही ब्रह्मावर्त या ठिकाणी ध्रुव एका पायावर उभं असलेली मूर्ती पाहायला मिळते. आजही
गंगा मातेच्या किनारी ध्रुवटीला नावाचा एक भाग आहे, तिथे ध्रुव एका पायावर उभा असल्याची मूर्ती पाहायला मिळते. आणि 10-15 दिवसांनी नारद परत आले आणि सांगितलं, ध्रुवा चल आपल्याला निघायचंय बरं. आणि शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता, नारदांनी ध्रुवाला आणलं कुठे, चल निघायचंय निघायचंय म्हटल्यावर ध्रुवाने विचारलं नाही कुठे जायचंय, कशाला जायचंय, इथे आहे तेच बरं आहे. गुरु कहे सुकर्णा. आपल्या परंपरेमध्ये गुरुला का आणि कुठे कसं विचारायची परंपरा, गुरुने सांगितलं, माझ्यापेक्षा त्याला जास्त कळते. आणि नारदांनी त्यांना उचललं आणि कुठे आणलं, वृंदावनामध्ये आणलं. यमुनेमध्ये स्नान घडवलं देवर्षी नारदांनी आणि वृंदावनामध्ये ध्रुवाला परत तपश्चर्येला उभं केलं. वृंदावनातच का आणलं याचं सुद्धा शास्त्र आहे. नारदांची किती दिव्य दृष्टी आहे बघा. कृष्णावतारामध्ये भगवान गोपालकृष्ण वृंदावनामध्ये रासक्रीडा करणार होते. मग भगवंत जिथे जन्माला येतो किंवा जिथे रासक्रीडा करतो ती जागा पावनच पाहिजे, पवित्रच पाहिजे. किसे एरे गेरे स्थान पे भगवान नहीं आते. साधा एखादा मंत्री किंवा पंतप्रधान घेऊ आपण, पंतप्रधान एखाद्या ठिकाणी जर जाणार असतील तर त्याचं जवळजवळ ते यायच्या आधी 2 महिन्यापासून त्या जागेचा सगळा विचार केला जातो की इथे येणार आहेत बाबा, ही जागा व्यवस्थित आहे की नाही, ती ज्या बिल्डिंग मध्ये येणार त्याचं फायर ऑडिट झालं की नाही, वॉटर ऑडिट झालं की नाही, ते काय खाणार ते सगळे पदार्थ आधी त्या लॅबमध्ये पाठवावे लागतात. मग ती जागा व्यवस्थित आहे की नाही. मग पंतप्रधान ज्या दिवशी येणार त्या दिवशी तर आणखीन सगळी सिक्युरिटी असते. म्हणजे मला म्हणायचा मुद्दा, भगवंताच्या दृष्टीने एक साधा पंतप्रधान, भगवंताच्या दृष्टीने बोलतोय, एक साधा पंतप्रधान जिथे येणार तो यायच्या आधी 2 महिने आधी तयारी केली जाते. मग या जगताचा परमात्मा ज्या ठिकाणी येणार त्याची तयारी केव्हापासून करावी लागते बघा. कुठेही जाऊन भगवंत लीला करत नाही. ध्रुवाच्या तपश्चर्येनं ती भूमी पावन करून घेतली, तेव्हा भगवंत येत असतो. म्हटलं ही प्रोसेस आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली, असं एकदम होत नसतं. परिणाम ध्रुवाला तिथे उभं केलं आणि ध्रुव परत तपश्चर्येला सुरुवात केली. ती मूर्ती आणि माझ्यामध्ये, ध्रुव आणि माझ्यामुळे ती मूर्ती येते. भगवंताने काय करावं, ती हृदयातली मूर्ती खेचून घेतली आपल्या योगमाया आणि ध्रुवाने डोळे उघडले एकदम आणि बघतोय तर पुढे शंखचक्र गदाधारी परमात्मा पाहिला. मनवाच्या पांगुळले काही तोंडात शब्द फुटणं, ओटपुट पुटपुट 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 पुट करतायत, शब्द बाहेर पडेना. आणि भगवंताने ती अवस्था जाणली. ध्रुव मनात विचार करते, अरे मी जर काही शिकलो असतो, मी लहान वयात काही न शिकता इकडे आलो, आता एवढा परमात्मा समोर उभा आहे, त्याची स्तुती कशी करू, त्याची स्तुती कशी करू, मी काहीच शिकलेलो नाही, मी काहीच शिकलेलो नाही. आम्हा नकडे ज्ञान नकडे पुराण, वेदांचे वचन आम्हा नकडे, कसं करू असा प्रश्न पडला. भगवंतानी ते जाणलं आणि भगवंतानी काय करावं, आपल्या डाव्या हातातला शंख घेतला. डाव्या हातात शंख होता, तो ध्रुवाच्या उजव्या गालाला लावला. स्पर्श झाला शंखाचा आणि श्रोते हो, ध्रुवाच्या समोर 4 वेद 6 शास्त्र 17 पुराण हात जोडून उभी राहिली. सर्व ज्ञान ध्रुवाला एका शंखाच्या स्पर्शाने प्राप्त झालं. याला म्हणतात उपनिषदामध्ये भिद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः. एक स्पर्श आयुष्य बदलून टाकतो. शंखाचा स्पर्श झाला आणि ध्रुवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. 12 अक्षर मंत्राचा जप केल्यामुळे ध्रुवाच्या तोंडातून जी स्तुती बाहेर पडली श्रोते हो, ती ध्रुवाची स्तुती 12 श्लोकांची स्तुती आहे. श्रीमद भागवतामध्ये ध्रुवाच्या मुखातून बाहेर पडलेली स्तुती ही श्रीमद भागवताचा अमर अलंकार मानली जाते. अमर अलंकार.
ध्रुवाने पाहावं भगवंताकडे आणि शब्द बाहेर पडले, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सगळीकडे शंख चक्रबद्ध परमात्मा उभा आहे. आनंदाच्या भेरी वाजतायत, नगारे वाजायला लागले, देव स्वर्गातून पुष्पवृष्टी करतायत, शंखनाद चालू आहे. अशा वातावरणामध्ये भगवंताने ध्रुवाला जवळ घेतलो. याला म्हणतात अयंतु परमो लाभा. मला सांगा, यापेक्षा आयुष्यात आनंदाचा क्षण काय असेल? पहिला दिवस आठवला असेल, किम श्रेयः, या जगात श्रेयस्कर काय असावं ते हे असावं. भगवंत माझा परमात्मा माझ्या समोर उभा राहावा आणि त्यांनी मला विचारावं, बाळा डोळे उघड, मी आलोय तुझ्यासाठी. असं आपले महाराजांनी आपल्या समोर आलो पाहिजे उपासनेमध्ये आणि सांगितलं पाहिजे, डोळे उघड, मी आलोय तुझ्यासाठी, आलोय तुझ्यासाठी. महाराजांनी मला असंच जवळ घेता आलो पाहिजे. सांगायचा मुद्दा, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाय. हे जग सगळा तोच आहे हो. काल आपण चतुश्लोकी भागवत पाहिलं. या जगामध्ये भगवंताशिवाय काहीही नाही. आपण प्रत्येक जण त्यालाच धरून आहोत. त्याच्याशिवाय या जगामध्ये कोणतीही गोष्ट चालू शकत नाही. आणि तो असा कुठून येतो म्हणजे येत नाही, आहे इथेच. तो फक्त प्रकट होतो, आहे इथेच तो. दुसरीकडे कुठे असणार होतो? तो फक्त प्रकट होतो आपल्यासाठी, आपल्यासाठी प्रकट होत असतो. जवळच ना, सदा सर्वदा देव सन्निधच आहे, तो लांब नाहीये, फक्त तो प्रकट होतो आपल्या समोर. आणि जवळ घेतला आणि ध्रुवाला विचारलं, बाळा काय हवं? जगतपित्यासमोर ध्रुव उभा आहे आणि जगतपिता विचारतो, तुझ्या माता पितांनी शिक्षा करू? त्याने तुला मारलं, ढकललं. ध्रुवाने सांगितलं, अहो माझ्याशी जर ते असं वागले नसते तर मी तुमच्याकडे आलो असतो का? उलट माझ्यापेक्षा माझ्या आई बाबांवर जास्त कृपा करा. माझ्या आईवरती, सुनीती मातेवरती पण खूप कृपा करा. आज मी तुम्हाला प्राप्त करून घेता झालोय केवळ तिच्या पुण्याईमुळे. श्रोते हो, लोकमान्य टिळकांचे एक वाक्य आहे. लोकमान्य टिळक म्हणतात, या जगामधले सगळे बरेचसे धर्म बंद झाले, संपले, लोप पावले. या जगातले सगळे कितीतरी धर्मपंथ असे बघा लोप पावले. त्या काळात ते फार ताकदीनं उभे असायचे. आज कुठेतरी अगदी स्वल्प अल्प प्रमाणामध्येच ते धर्म आहेत. अनेक धर्मांवरती अनेक संकट झाली, त्या संकटांमध्ये ते धर्म नष्टही झाले. पण अजून हिंदू धर्मावरती एवढी संकट येऊन सुद्धा अजूनही हा धर्म दिव्यत्वाची प्रचिती देतो. याचं कारण, दोन कारण आहेत, दोन व्यक्तिमत्व, असं टिळकांची भाषा आहे बरं. दोन कारण आहेत, दोनच माणसं, दोन व्यक्ती याला कारणीभूत आहेत. हिंदू धर्मावर आलेली संकट होऊन सुद्धा हिंदू धर्म संपला नाही, दोन माणसांमुळे. कोण? जे आपला संसार पाठीवरती घेऊन धर्माचरण करणारे कीर्तनकार, प्रवचनकार आहेत ते पहिले. आणि दुसरी, घरामध्ये असणारी आई, घरामध्ये सर्व कुळधर्म चालवणारी स्त्री, कुळधर्म कुळाचार पाळणारी आणि घरातल्यांना ते करायला लावणारी स्त्री, या दोघांमुळेच हिंदू धर्म जास्त टिकून आहे. ध्रुव आईला सांगतो, सुनीतीलावर कृपा करा, का तिनं मला हा मार्ग दाखवला, आणि सुरुचीवर कृपा करा, कारण तिनं या मार्गाचा उल्लेख करून दाखवला. मला जगतपिता कोण आहे मला भेटला, आता आनंद झाला. महाराज काय ध्रुवाचं मागणे पहा. भगवंता आता मला अशा जवळ कायम ठेवा. मला वडिलांच्या मांडीवर बसवला म्हणून मला खाली उतरवलं, पित्याच्या मांडीवर बसवलं म्हणून मला खाली उतरवलं.
आता या जगत पित्याच्या मांडीवर बसायचे, अशा मला कोणी उतरवणार नाही अशी मला खात्री आहे. महाराज ऐसी जगह पे बैठा ना कोई न कहे उठ, ऐसी जगह पे बैठा ना कोई न कहे उठ, और ऐसी बातें कहना कोई न कहे झूठ. भगवंतानी डोक्यावर आशीर्वाद दिला आणि सांगितलं खूप दिवस वर्ष राज्य करशील. भागवतात उल्लेख आहे 36,000 वर्ष ध्रुवानी राज्य केलंय. ध्रुव काळजीत पडला, अरे मला वाटलं लगेच घेऊन जातील. भगवंत म्हणतात नाही, कर्म सोडता येत नाही राजा. बाळा तुलाही आता सिंहासनावर बसायचंय, तुला राज्य कारभार चालवायचा आहे. वेळ पडल्यावरती मी आहेच आहे तुझ्या बरोबर. एवढे वर्ष राज्य केलं, 36,000 वर्ष. त्यावेळेस आयुर्मान जास्त होतं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने माहीत असेल तसं. एवढे वर्ष राज्य केलं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. एक दिवस ध्रुवाचा सावत्र भाऊ उत्तम याचं आणि गंधर्वांचं दोघांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये गंधर्वांकडनं उत्तम मारला गेला. उत्तमाचा वध झाला. आणि हे जेव्हा ध्रुवाला कळलं, त्याने आपल्या भावाच्या मारेकऱ्याचा वध करूया म्हणून ध्रुव आणि गंधर्व यांच्या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. इतकं तुंबळ युद्ध सुरू झालं की त्या युद्धामध्ये जगाचं चलनवलन पूर्ण बिघडून गेलं. सप्तर्षींना मध्ये पडावं लागलं, मनूला मध्ये पडावं लागलं आणि ते युद्ध थांबवावं लागलं. आणि ध्रुवाला सांगितलं आता झालं, तुझं इतकी कर्तव्यता जीवनाची झाली आहे, आता राज्य दुसऱ्याच्या पुढच्या पिढीच्या ताब्यात दे आणि परमात्म्याला भेटायला निघ. मनू आणि सप्तर्षींच्या सांगण्यावरून ध्रुवानी ते राज्य आपल्या पुढच्या पिढीला दिलं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता. ध्रुव पुढे निघाले. हरिद्वारच्या पुढे ऋषिकेशला ध्रुव आश्रम म्हणून ठिकाण आहे. तिथे ध्रुव पोहोचले आणि तिथे भगवंताची प्रार्थना करतायत. ओम नमो भगवते वासुदेवा. आणि भगवंताची प्रार्थना करतायत आणि भगवंताचं विमान घ्यायला आलं. फार इथला प्रसंग तो फार छान आहे. कथा आपण काय ऐकतो. भगवंताचं विमान घ्यायला आलं आणि ते विमान असं खाली येऊ शकत नव्हतं त्याच्या सर्टन लिमिटमुळे. काही जण म्हणते तेव्हा विमान होती का. आपल्या धर्माचा हाच प्रॉब्लेम आहे. आपल्याच बाबतीतली आपलीच लोक विचारतात असं होतं का तसं होतं. बाकीच्या विचारची हिंमत येते का बाप. त्याला कारण आहे. विवेकानंद सांगतात डोंट आस्क व्हाय अँड हाऊ ऑन द बेसिस ऑफ द गॉड अँड धर्म. डोंट आस्क व्हाय अँड हाऊ. 1+1 2 का असं विचारतो का आपण. ए नंतर बीज का नाही, ए नंतर झेड का येत नाही विचारत आपण. ते पुढे नेतो की नाही. तसं या बाबतीत विचारायचं नाही. कर म्हणजे करायचं. काही गोष्टी असंच कराव्या लागतात, त्याशिवाय त्या होत नाहीत. परिणाम ते विमान खाली येऊ शकत नव्हतं आणि ध्रुव त्याच्या उंचीमुळे त्या विमानात जाऊन बसू शकत नव्हते. सत्य आहे. ध्रुव त्याच्या उंचीमुळे त्या विमानात जाऊन बसू शकत नव्हते. तेव्हा काय घडलं. मृत्यूची देवता यमदेवता ध्रुवासमोर हात जोडून उभी राहिली आणि ध्रुवानी यमाच्या डोक्यावरती पाय दिला, मृत्यूच्या डोक्यावरती पाय दिला आणि विमानात जाऊन बसले. श्रीमन्नारायण नारायण नारायण देव गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे राधे राधे. ध्रुव चरित्र आपल्याला हेच शिकवतं की भगवंताला जो अनन्यतेने शरण जातो, परमात्मा त्याचं वय, त्याची बुद्धी, तो कोणत्या जातीतून आलाय, तो काय आहे, काही बघत नाही. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, भजती माम अनन्य भाग, त्यातली ही ओळ आहे.
मला तो शरण आलाय ना आत्ता या वक्ताला, नाऊ दिस टाइम तो मला शरण आलाय ना, आता माझी प्रायोरिटी तोच राहणार, कारण त्याची प्रायोरिटी मी आहे. ये यथा माम प्रपस्नेउस्ते तांस तथैव भजाम्यहम्. म्हणून दर्पणी पाहता रो न दिसे हुआ कानुवन माळे वेग बेटवा का घनु वाजे घुण खुणा वारा वाहे ऋण सुना. तुम्ही गात सुस्वरे ऐकोनी दावी उत्तरे कोकिळेवर जाणे तुम्ही बाये आनो. तुम्ही गात सुस्वरे ऐकोनी दावी उत्तरे कोकिळेवर जाणे तुम्ही बाये आनो. घनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण सुना. ज्ञानोबराय म्हणतात त्याप्रमाणे चंदनाची सोळी माझे, तो नसेल तर माझी अवस्था कशी होणार. त्यावेळेस ती कोकिळ छान बोलतो, गातो सुंदर कोकिळ, पण आत्ता मला ते सहन होत नाही. का? माझा परमात्मा, माझा प्रियकर माझ्याबरोबर नाही. विरहिणी येते ज्ञानोबरायांची, त्या विरहामध्ये दासगणू महाराजांची एक सुंदर ओळ आहे. दासगणू महाराज म्हणतात, गणू म्हणे साई वसंत सोज्वळ. गणू म्हणे साई, साई म्हणजे साई बाबा. गणू म्हणे साई वसंत सोज्वळ भक्तांनो कोकिळ वारे तुम्ही. सोज्वळ आहे हो, वसंत आहे, सोज्वळ वसंत आहे. तो वाट पाहत असतो, कोकिळ ओरडल्याशिवाय वसंताला सुद्धा वाटत नाही आपण जावं. फूलों को सिर्फ खिलना चाहिए, भौरों को न्योता भेजना नहीं पड़ता, अटलजी एका कवितेत सांगतात. ते फुल फुलल्यावरती ते भोवरे बरं का घोम 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 करत आपोआप येतात. आणि ते घुम 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 काय असतं माहिती का, ते प्रत्येक त्या फुलाला विचारतात येऊ का येऊ का येऊ का येऊ 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 येऊ. आणि मग तो आधी तो भुंगा टेस्टिंग करतो, त्या फुलाची कॅपॅसिटी आहे का मला स्वीकारायची. आणि तो एकदा जेव्हा फुलतो ना, तेव्हा तो परमात्मा त्याच्यातले बरोबर त्याला हवं ते घेऊन जातो निघून. भोवरा सगळ्याच फुलांमध्ये जात नाहीत, त्याला हवं त्या सा येन वृणुते असा शब्द आहे उपनिषदामध्ये. वृणुते, टू चूज, तो निवडतो. आणि आपल्या प्रत्येकाची ही अशी अभिप्सा राहिली पाहिजे की देवाने माझी निवड करावी. बस इतना तो कालच आपण ऐकलं, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. एवढे रणांगणावरती एवढे सगळे दिव्य व्यक्तिमत्व होती. भीष्मांसारखा, पितामह भीष्मांसारखा माणूस होता, द्रोणाचार्यांसारखा माणूस होता, कृपाचार्य होते, धर्मासारखा धर्मशील माणूस होता. तरी सुद्धा भगवंताने अर्जुनालाच का निवडलं? कारण ती शरणागत भाव अर्जुनातच होता. आणि भगवंताला अशी पूर्ण खात्री होती, आपण सांगू ते हा बरोबर ऐकणार, स्वतःचं डोकं वापरणार नाहीये. भगवंताला पूर्ण खात्री आहे. म्हणून सा येन वृणुते, वृणुते म्हणजे चूज. अर्जुनालाच का निवडलं? त्याची ही कारण आहे तो की हा आपण याला सांगितल्यावरती हा माझ्या भूमिकेशी कायम, कितीही काही घडलं तरी भूमिकेशी तडजोड न करणारा माणूस राहणार आहे. म्हणून भगवंतांनी निवड केली. आणि हा अल्पधारिष्ट याच्यामध्ये आहे. काय भगवंताने अर्जुनासाठी करावं? जेव्हा अर्जुनाने शपथ घेतली उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचं मस्तक धडा वेगळं झालं असेल, अशा अर्जुनाने वेड्यासारखी प्रतिज्ञा घेऊन मोकळा झाला. श्रुती हो, मी काल परवा म्हणलो
संबंध महाभारतामध्ये याच क्षणी भगवंत थोडे काळजीत आहेत. काय भगवंताची भाषा आहे, काय विचार आहेत भगवंताचे. भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, नाही ती प्रतिज्ञा कसं करून बसलास रे तू. अरे तुझ्यावरती सगळ्या पांडव सेनेचं, एवढ्या मोठ्या सेनेचं दायित्व तुझ्यावरती आहे. उद्या जर तो जयद्रथ नाही सापडला तर माझा माणूस मला सोडावा लागेल रे माझ्या डोळ्यासमोर. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, जर सापडला नाही तर मी अग्निकाष्ठ चिता पेटवीन आणि त्या चितेमध्ये उडी मारीन. तेव्हा भगवंत अर्जुना सांगतात, अरे जो असा राजकारणामधला केंद्रबिंदू असणारा माणूस असतो ना, महाभारतातलं वाक्य सांगतोय, सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारा माणूस असतो ना, त्यांनी अविवेकाने कोणतीही प्रतिज्ञा करू नये. तुझ्यावरती सगळं अवलंबून आहे आणि तू का अविवेकाने वागतोयस. अर्जुन म्हटला, आपण बोलून गेलो, तुम्ही काय करायचे ते करा. हा कुठनं आला, कहां से आते हैं ये लोग. हे जगन्नाथ प्रेमानंद, कहां से आते हैं ये लोग. भगवंत म्हणाले, तुला काही वाटत कसं नाही. अर्जुन म्हटलं, तुम्हीच सांगितले ना, नवे भक्त प्रणश्यती. आता भोगा. आता काय भोगा. त्या रात्री श्रोते हो भगवंत झोपलेले का. भगवंताच्या सुद्धा खात्रीशीर सूत्रांना जयद्रथ सापडला नव्हता. या विरोधकांनी इतका कुठेतरी लपवून ठेवला होता त्याला, कुठे सुद्धा सापडला नाही. भगवंताच्या सुद्धा लोकांना, म्हणजे विचार करा काय गुप्त त्यांनी ठेवला असेल त्याला. भगवंत रात्रभर एकदा करवटे बदलते रे हे सारी रात्र, एकदा या कुशीवर त्या कुशीवर उभे राहतायत, चालतायत, फिरतायत, चालतायत. अरे काय घडणार. उद्या नाही सापडला तर माझा प्राणप्रिय कंठप्रिय रे, याच्या आईला मी शब्द दिला याचा पूर्ण परिपालन करीन म्हणून. अरे मला अर्जुन गमवावा लागेल रे माझा. म्हणून श्रोते हो, त्या रात्री भगवंताने आपला स्वतःचा एक रथ सज्ज करायला सांगितला होता. उद्या जर वेळ पडली आणि जयद्रथ नाही सापडला आणि अर्जुनाने काहीतरी वेळ आली तर मी स्वतः हातात शस्त्र घेऊन सगळ्या कौरवांचा निपात करीन एका क्षणात. न धरी शस्त्रकरी वगैरे ह्या सगळ्या शक्तीनंतर एवढी ताकद होती. आणि आता अर्जुन काय करतोय म्हणून बघायला गेलं तर अर्जुनाच्या शिबिराच्या बाहेर गेल्यावरती आत अर्जुन काय करतोय हे सांगावंच लागलं नव्हतं, कारण अर्जुनाचं घोरासूर आख्यान चालू होतं. अशी इकडे तिकडे इतके आवाज, जोर जोरात. भगवंत म्हणाले, अरे मला जागा ठेवून हा झोपलाय शहाडा. आणि मग आपल्याला पुढची कथा माहितीये की भगवंतानी तो सूर्य आड आणला. तिथे सुद्धा प्रसंग इतका गोड आहे, काय करू सांगू का. ठीक आहे सांगतो 2 मिनिटात. जयद्रथ काही सापडायला तयार नव्हतं. एवढा फक्त प्रसंग सांगतो, पुढची कथा सांगत आहे, प्रसंग सांगतो. जयद्रथ सापडत नाही, अर्जुनाने तपासला वगैरे 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 इतका. पण आता संपला, सूर्यास्त व्हायची वेळ आली. अर्जुनाने चिता पेटवली आणि भगवंताचा निरोप घेताना अर्जुन निघाला. भगवंताला माहित होतं पुढे काय करायचंय. भगवंताने काय करावं अर्जुनाला, अर्जुना अरे असे एकटा जाऊ नकोस, धनुष्यबाण घेऊन जा. का, तुझी ओळख धनुष्यबाणामुळे, तुझ्यासह ते धनुष्यबाण सुद्धा चितेमध्ये जाऊ दे. का, भगवंताला वेळ घालवायचा नव्हता तेव्हा म्हणून. आणि अर्जुन ते धनुष्यबाण घेऊन निघाला. ती परिक्रमा मारतोय. 2 झाल्या, तिसरी अर्धवट झाली आणि तो सूर्य बाहेर झाला आणि जयद्रथ पुढे आला आणि भगवंताने ते केलं. मला सांगायचा मुद्दा, आपला परमात्मा किती काळजी घेतो, किती काळजी घेतो भक्ताची. नाही सोडत, नाही सोडत. आम्ही कायम उदाहरण देतो, मांजरीचं पिल्लू असतं बघा, ते म्याव 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 करत असतं. 2 प्रकारची भक्ती मानली जाते. एक मार्जार भक्ती आणि एक मर्कट भक्ती. मर्कटाप्रमाणे आणि एक मार्जाराप्रमाणे. ते मांजरीचं पिल्लू असतं, ते म्याव 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 करत असतं आई भेटेपर्यंत, आई भेटेपर्यंत. आणि आई समोर उभी राहिल्यावरती पुन्हा ते आई त्याला तिकडनं म्हणत असते, ती मांजर म्याव म्याव ये ये ये. तो म्हणत असतो म्याव म्याव, तू ये आणि मला घेऊन जा. जात नाही बघा पिल्लू, ते जागेवर उभं राहून क्या 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 जोरजोरात ओरडत बसतं. ती मांजर येते आणि त्याला बरोबर असं इथे पकडते, पकडते
ज्या दाताने ती उंदीर फाडते ना त्याच दाताने त्याला उचलते. आणि ते उचलल्यावरती बघा तुम्ही ती भावना फार महत्वाची आहे. त्या मांजराच्या पिल्ल्याला उचलते, मांजराचे पिल्ल ते असं झालेलं असतं बघा, ते चारी पाय असे त्याने टाकून दिले असतात. ही जी अवस्था आहे ना त्याला शरणागत भाव म्हणतात. त्या पिल्लाला माहीत असतं की आपल्या आईनं आपल्याला उचललेलं आहे आणि आता तिला बरोबर योग्य वाटेल त्याच ठिकाणी ती ही नेऊन ठेवणार आहे आपल्याला. आणि दुसरी मरकट बघती, इथे पाहत असो आपण, ते माकडाचं पिल्ल, ती माकडीन त्या पिल्लाला असं धरून ठेवलेलं असतं आणि इकडनं तिकडे दणादण कशाही उड्या मारते. त्या पिल्लाला काहीच घेणं नसतं, त्याला फक्त काम काय असतं, सर्व कर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सर्व शक्ती पणाला लावून त्या फक्त आईला धरून ठेवायचंय. नीट पहा तुम्ही, ती मारते तेव्हा तो एक हात बरोबर त्या पिल्लाच्या इथे आलेला असतो आणि ती उडी मारते. फक्त त्याचं काम त्यांनी धरून ठेवायचं. बाळा माझा हात मागा आहे रे, न सोडी कथा स्वामी जा घेई हाती. काळजी करू नको, डोंट फिअर, आय एम हिअर, ये यथामाम प्रपस्ते ताम सतैव भजाम्य. ध्रुव चरित्र आपल्याला ते शिकवतो, तुम्ही त्याला धरून राहा, आयुष्यात तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता ध्रुवाच्या वंशामध्ये पुढे अनेक राजे होऊन गेले. त्यांनी परमात्म्याची स्तुती केली, परमात्म्याचं कार्य केलं. श्रोते हो, श्रीमद भागवत कथा भागवताचे पंचमहाभूतांवरती आधारित आहे. आपलं शरीर जसं पंचमहाभूतांनी बनलंय ना, तर श्रीमद भागवत ग्रंथ सुद्धा पंचमहाभूतांवरती अवलंबून आहे. 5 गोष्टी भागवतातल्या फार महत्वाच्या आहेत. पहिलं चरित्र श्रीमद भागवतामध्ये येतं, चरित्र. दुसरा भूत, म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट. 5 खांबांवरती श्रीमद भागवत कथा तोलून असते. पहिलं चरित्र, दुसरा उपदेश, तिसरं रूपक, चौथं गीत आणि 5वी स्तुती. चरित्रामध्ये भगवंताचे सगळे अवतार, संत चरित्र, भगवत चरित्र, हे सगळं संत चरित्रामध्ये येतं. उपदेश, यामध्ये भीष्मांनी केलेला उपदेश, भगवंतांनी केलेला उपदेश, काल आपण पाहिलं कपिलांनी केलेला उपदेश. रूपक, काही कथा रूपकात्मक येतात, त्या घडलेल्या असतातच असं नाही, घडलेल्या पाहिजेत असं नाही, रूपकात्मक येतात. जसं कालच पाहिलं, तो काळा पुरुष बैलला मारत होता, कली, हे रूपक आहे. भक्ती, तिची 2 मुलं, मग त्या सगळ्या, हे सगळं रूपकात्मक आहे. मूळ कथा जास्त पुढे न्यावी यासाठी ते रूपक असतं. चौथं येतं गीत. श्रीमद भागवतामध्ये अनेक गीत येतात, त्यामध्ये युगुल गीत येतं, गोपी गीत येतं, वेणुगीत येतं, असे गीत प्रकार येतात. आणि शेवटचा महत्वाचा प्रकार म्हणजे स्तुती. आत्ताच आपण पाहिलं ध्रुवानी केलेली स्तुती, काल आपण पाहिलं भीष्मांनी परमात्म्याचीच केलेली स्तुती, उद्या परवा येईल तो गजेंद्राने भगवंताची केलेली स्तुती. या सगळ्या या 5 खांबांवरती भागवत जास्त अवलंबून आहे. चरित्र, उपदेश, रूपक, गीत आणि स्तुती, या 5 गोष्टींवरती भागवत कथा अवलंबून आहे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजन, या ध्रुवाच्या वंशामध्ये पुढे अनेक राजे झाले, त्यातला एक राजा जन्माला आला, त्याचं नाव वेन नावाचा राजा. हा जो वेन नावाचा राजा आहे, श्रोते हो, श्रीमद भागवतामध्ये जेवढी जेवढी मंडळी आली किंवा ज्या ज्या लोकांचा उल्लेख झाला, ते भागवतामध्ये आपला उल्लेख झाला म्हटल्यावरती मुक्त होतात. पण वेन नावाचा जो राजा आहे, तो वेन नावाचा राजा असा आहे की त्या राजाचा भागवतामध्ये उल्लेख असून सुद्धा त्याचा उद्धार झालेला नाही. अतिशय नास्तिक राजा होता. हा राजा जेव्हा सिंहासनावर बसला तेव्हा त्यांनी जगतामध्ये असलेले सगळे यज्ञ बंद करून टाकले.
जगतामध्ये चालू असलेली व्रतवैकल्य बंद केली, कीर्तन प्रवचन बंद केली आणि खऱ्या अर्थाने लोकांना डोईजड झाला होता हा राजा. अतिशय नास्तिक, तार्किकता अजिबात नव्हता, पण अतिशय नास्तिक. सगळं बंद केलं, सगळं बंद केलं. वास्तविकता हा राजा व्हावा किंवा हा राजा होईल असं लोकांना सुद्धा वाटलं नव्हतं. नवे नवे त्या वेन नावाच्या राजाला सुद्धा वाटलं नव्हतं की आपण राजे होऊ, कारण राज्य कसं चालवायचं याचा अनुभवच त्याच्याकडे नव्हता. पण त्या वेनाच्या आजूबाजूला 4-5 जण होते, त्यांनी त्याला उभं केलं. तूच होऊ शकतोस, फार फार तर घरात बसून फेसबुक लाईव्ह कर, पण तूच खरा. असा वेन नावाचा राजा डोक्यावर आला त्यावेळेस. मी त्यावेळेस सांगतोय. अनेक ऋषी, अनेक साधू संत या राजाला भेटायला गेले की बाबा रे, हे चांगलं नव्हे, हे सगळं बंद करतोय, तू तुझं राज्य सांभाळ, राज्य कारभार. तू राजा आहेस म्हटल्यावर तू तुझा राज्याचा विषय सांभाळणे ती जबाबदारी आहे. धर्म व्रत वैकल्य हे साधू संतांचं काम, ते आम्ही सांभाळतो. हा काही ऐकायला तयार नाही. तार्किक, याने काही होत नाही, याने काय केलं पाहिजे, कशाला केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, असा तार्किक होता, अति तार्किक. आणि खरं सांगू श्रोते हो, अशा गाढवांपुढे गीता वाचूच नाही, कारण त्यांना कितीही समजून सांगितलं तरी त्यांनी समजून घ्यायचं नसतंच, हेच मनात ठरवून आलेले असतात. एक भक्त गेला आपल्या एका महाराजांकडे. चालू आहे ना. एक भक्त गेला एका महाराजांकडे, आत्ताचीच गोष्ट सांगतो ही. एका सद्गुरूंकडे गेला आणि तो म्हणाला, ते तुम्ही देव बिव आहे असं मानता? त्याने विचारलं, मानता म्हणजे आहेच? नाही, आपला काही विश्वास नाही, देव बिव सब झूठ है. अच्छा, भगवान वगैरे सब झूठ है? आम्ही म्हणतो भगवान है. त्याने पाहिलं, तुम्ही पाहिलाय भगवंत? याने विचारलं. अरे म्हणे, भगवंत असं पाहता नसतो, अनुभवाची गोष्ट आहे. तो सापडतो, तो दिसत नाही बाबा, पण तो आहे याची अनुभूती अनेकांना पूर्वी आली. पूर्वीचं सोडा, तुमचं सांगा. काही लोक असे सटकलेलेच असतात. पूर्वीचं जाऊ दे, तुमचं सांगा, तुम्ही पाहिलाय? अरे नाही पाहिला. मग नाही पाहिलेल्या वस्तूला तुम्ही कसं हो म्हणता? अरे असं नाही बाबा, पूर्वीचं नाही. अरे म्हणे, ते त्यांनी सांगितलं, अरे ग्रंथांमध्ये लिहिलंय, वेदांमध्ये लिहिलंय, पुराणांमध्ये. अहो ते पुराणांमध्ये लिहिलंय, तुम्ही पाहिला? अरे नाही पाहिला म्हणजे देव नाही. यांनी सांगितलं, असं होऊच शकत नाही. दोघांची वादावादी सुरू आली. शेवट तो जो साधू होता तो चिडला, खवळला. तो म्हटला, काय रे, तुला विष माहितीये? विष? जो देव विचारणार होता ना त्याला विचार, तुला विष माहितीये? विष? हो म्हणे, विष. त्यांनी काय होतं? ते म्हणे, काय विष प्यायल्यावरती माणूस मरून जातो. यांनी विचारलं, तू पिऊन पाहिलंयस? तू पिऊन पाहिलंयस? नाही 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 म्हणे, असं कसं काय, मी पिऊन पाहिल्यावर मरणार नाही का? मी नाही, पाहिलंयस का तू, मरणारच का नाही? मग तुला कसं माहिती विष प्यायल्याने माणूस मरतो? अनेक पुस्तकांमध्ये लिहून ठेवलंय. माझे अनेकांनी आधी सांगितलं की विष प्यायल्यावरती माणूस मरतो, त्यांच्यावर माझा विश्वास आहे. मग यांनी सांगितलं, देव वगैरे वगैरे जे आहे ना, ते आम्हाला आमच्या अनेकांनी साधूंनी सांगितलं म्हणून आम्ही लक्षात ठेवतो, आणि आमच्याही ग्रंथांमध्ये सांगितले. तर म्हटलं, असलं काहीतरी बडबडू नका, देव नाही आहे आम्हाला माहिती. तो साधू असा खवळला हो. काही फार सटकलेली माणसं, ओठला खणखण लावून दिली त्याला. लाल बुंद गाल पडला होता त्याचा. म्हणला, ओ मारलं कशाला, मारलं कशाला, मला दुखतंय ना, मला दुखतंय ना. साधू म्हटलं, मी कुठे तुला मारलो? अहो मग म्हणे, माझं दुखतंय कसं काय? तुला दुखतंय मला दाखवतोयस? तुला दुखलेलं मला दाखवतोय? तुला दुखतंय ते तुला कळतंय ना, मला दाखवतोयस का? नाही नाही म्हणे, तुम्ही मला मारलं, हे लाल झाले. लाल काय, ते पहिल्यापासूनच आहे तसं, मी नाही मारलं ते. अहो म्हणे, मग दुखतंय कसं? ते दुखणं मला दाखव. अहो म्हणे, असं दुखणं दाखवता येत नाही, ते दुखणं रिअलाइज होतं. त्यांनी सांगितलं, बाबा तसा आमचा देव दाखवता येत नाही, तो रिअलाइज होण्याची शक्ती आहे. भक्ती हा ट्युशनचा विषय नसतो, शिकण्याचा विषय नाही. भक्ती इंट्युशनचा विषय, ती आतून यावी लागते. कळीनं आतून फुलावं लागतं तर ती फुलते. वेनाला एवढा समजून सांगितलं, पण वेन ऐकायला तयार नाही. सगळं बंद म्हणजे बंद. शेवट त्या काळातल्या साधू संत एकत्र आले. साधू संत एकत्र आले आणि त्या वेनाचा त्यांनी पराभव केला. नुसता पराभव नाही, वध केला. ढकलून दिला सगळ्यांनी एक करून त्याला वरतून खाली. तो खाली पडला. तो गोविंदाय नमो नमः.
श्रोतेहो, या परंपरेला आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये वैराज्यम राज्य पद्धती म्हणतात. आपण जे मंत्रपुष्पांजली म्हणतो ना, त्यातलं राज्यम वैराज्यम पारमिष्टम, त्यातली वैराज्यम संकल्पना आहे. जर राजा राज्य चांगल्या पद्धतीने करत नसेल तर सज्जन लोकांनी एकत्र यावं आणि जो राजा राज्य चांगलं करत नसेल त्याचा पाडाव करावा, वेळ पडली तर त्याच्याशी युद्ध सुद्धा करावं, याला वैराज्य म्हणतात. कारण मी काल म्हटलो त्याप्रमाणे सज्जन लोकांवरती चलनवलन जास्त अवलंबून असतं. म्हणून या सगळ्यांनी एकत्र येऊन या वेनाचा पराभव केला. पण आता वेन राजा संपला म्हटल्यावरती सिंहासन तर रिकामं होतं, गादीवर बसवायचं कोणाला? म्हणून वेनाच्या शरीराचं मंथन करण्यात आलं. मंथन, त्या मंथनातून एक निषाद नावाचा राक्षस जन्माला आला, त्याचाही वध या सगळ्या सज्जनांनी केला. मग या वेन राजाच्या बाहूचं मंथन केलं, बाहूचं मंथन केलं आणि या वेन राजाच्या बाहूतून एक अद्वितीय राजा जन्माला. पृथु भगवान की जय. या वेनाच्या बाहूच्या मंथनातून पृथु नावाचा एक दिव्य पुरुष, भगवंताचा भक्त, भगवंताचा दास जन्माला आला. या पृथूनं पुढे अद्वितीय कार्य केलं. ते जे कार्य केलं संध्याकाळी 4 वाजता आपण पाहूया. तोपर्यंत हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल. खाली खाली आज आरती खाली. केशव माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल गोविंद बोल. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तुला, धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तुला. कालिया गमना पक्षी गमना तुझेच ओठीना, कालिया गमना पक्षी गमना तुझेच ओठीना. मुरहर नंद कुमारा मुनिजन सुखकारा कीर्ती, अभिनव नवनित चोरा नटवर दाखव तव प्रीती. कुसुमित कानन रंजित मंदस्मित वदना तव कालिय गमना पक्षी गमना तुझेच ओठीना, कालिय गमना पक्षी गमना तुझेच ओठीना. वृंदावन संचारी कौस्तुभ मणिहारी तू तुझे शेषवर वाचविले तू अशी राखलीला. तुला दाखवू विकल मनाचे गा, कालिय गमना पक्षी गमना तुझेच ओठीना. कालिय गमना पक्षी गमना तुझेच ओठीना. नीलम कुंडल नीलम कुंडल नीलकमल नयने, श्यामल यमुना निर्गुण सगुणा श्यामल तव चरणे. हेम श्री गोपाला तव कर व्यथित शिवालापा. कालिय गमना पक्षी गमना तुझेच ओठीना, कालिय गमना पक्षी गमना तुझेच ओठीना. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता.
श्री शुक मुनिने परम भक्तीने नाना परिने गायले या हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेवे सोमळ आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ पहा परभणी आली अवनी के अगहरणी भव जल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता येथे व्यासाची वाणी साधक हरी गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता हे दाता जय हो भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंस चित्त लोक सुखमळे संत जगुळे सेवुनी रमले भान हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा प्राणची कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा जणू बोलाचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय जय हो भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण एके वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण कथित करे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथनी भजती कृष्णपदी भेदू माझा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा करोति स्मरा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणादिति समर्पयामि आजुतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोविन्दवल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे 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 सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायक उपासनेला दृढ चालवावे वसंतास सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय आज के आनंद के जय।